आणि या वर्षीचा आपला असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 24वा असणार हे वर्ष. आणि या 24व्या वर्षामध्ये गेली काही वर्ष श्रीमद भागवत महापुराणाची कथा, काही वर्ष श्रीराम कथा आणि यावर्षी असणारं शिव महापुराण या ग्रंथाचं असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज कथेचा असणारा हा पंचम असणारा हा दिवस आहे आणि कथेचा पंचम दिवस असल्याच्या कारणास्तव आपली कथा जी आहे ती भरपूर असणारी शिल्लक आहे. पण इथून पुढली असणारी जी कथा आहे आपण धावत्या वेगामध्ये पाहणार आहोत. आज या पंचम दिवशी आपली कथा चालू असताना ही कथा श्रवण करत असताना शौनकांनी ज्यावेळेला वर्णन असं केलंय, काही प्रश्न विचारलेले आहेत की सांगा, की प्रश्न विचारला की भगवान शंकराचा जर कोणी एखाद्या भक्तानं जर नैवेद्य दाखवलेला असेल तर तो आपण खाल्ला पाहिजे का नाही खाल्ला पाहिजे, याच्याकरता काही वर्णन सांगितलेलं आहे. भगवान शंकरा करता जर कोणी नैवेद्य दाखवलेला असेल किंवा भगवान शंकराला नैवेद्य दाखवला आणि एखाद्या पुजाऱ्यानं तो नैवेद्य आपल्याकडे आणून दिला की हा प्रसाद आहे तुम्ही घ्या, तर तो नैवेद्याचा प्रसाद आपण सेवन केला पाहिजे. कशा करता? तो भगवंताचा प्रसाद आहे आणि शक्यतो तर तो प्रसाद घेत असताना मनामध्ये काही संकोच आणायचा नाही. काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो भगवंताचा प्रसाद आहे आणि भगवंताचा प्रसाद म्हटल्याच्या नंतर आनंदामध्ये असणार त्याचं सेवन करायचं. आता पुढे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर बिल्वपत्राचा महिमा जर आपल्याला श्रवण करायचा म्हटलं तर काही बिल्वपत्राचा महिमा असणारा सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे. जर एखाद्या भाविक भक्तानं भगवान शंकराच्या पिंडीवर जर बेलाचं पान जर असणारं अर्पण केलं तर भगवान शंकरांना सगळ्यात प्रिय जर काय असेल तर बेल असणारा भगवान शंकराला प्रिय आहे. आपण त्यांच्या गीतामध्ये गाण्यामध्ये सुद्धा असणारं वर्णन श्रवण केलेलं आहे. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आणि बेलाच्या पानाची. देवा तुला बेलाची आवड. नवे नवे एखाद्या भक्ताला जर बेल नाही भेटला, नुसतं त्याला पान जरी भेटलं ना तर तो पिंडीवर अर्पण केल्याच्या नंतर ते बेलाचं पान सुद्धा असणारं आवडतं. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तो परुत मश्नामी प्रयतात मनः. म्हणजे एखाद्या भक्तानं जर देवाला पान जरी अर्पण केलं तर तो देव काय करतो, आनंदामध्ये असणार त्या पानाचं सुद्धा असणारं सेवन करतो. म्हणजे पान सुद्धा ग्रहण करतो. फक्त याला भाव मात्र असणारा शुद्ध पाहिजे. देवाला तुम्ही फळ अर्पण करा, फूल अर्पण करा, पान अर्पण करा, देव आनंदामध्ये त्याचा असणारा स्वीकार करतो. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, बिल्व वृक्षाला तुम्ही कमी मात्र समजू नका. कारण बिल्व वृक्षाचा जो महिमा सांगितलेला आहे ना, तर बिल्व वृक्षाचा महिमा असा सांगितलेला आहे की तो बिल्व वृक्ष म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये महादेवजीचा असणारं स्वरूप म्हणजे बिल्व वृक्ष. इतकं सुंदर स्वरूपामध्ये वर्णन आहे. म्हणजे बिल्व वृक्षाचं झाड असणार ते महादेवाच्या समान असणार ते झाड आहे. आता जर एखाद्या भाविक भक्तांनी संसारामध्ये जर एखाद्या वेळेस जीवन जगू लागला, जर संसारामध्ये जीवन जगण्याकरता चालू आहे आणि एखाद्या वेळेस त्याला काही अडचणी असतील आणि त्यानं जाऊन जर त्या बिल्ववृक्षाच्या जो असणारा मुळाचा असणारा भाग आहे, बुडाचा असणारा भाग आहे,
तिथं जाऊन जर त्या बिल्ववृक्षाची पूजा जर केली ना, तर ती भगवंताला असणारी अर्पण होते. म्हणजे बिल्ववृक्षाचं एवढं महत्व आहे. आणि तो भगवान शंकर स्वरूपच आहे. एवढंच नाही, जो एखादा व्यक्ती त्या बिल्ववृक्षाच्या खाली एखादी पिंड निर्माण करतो किंवा पिंड ठेवतो आणि त्या पिंडीची पूजा करतो, त्याची सुद्धा पूजा फलद्रूप होते. नव्हे नव्हे त्या बिल्ववृक्षाच्या खाली असणारं दीपदान असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या बिल्ववृक्षाचं असणारं महत्व सांगितलेलं आहे. तिथं पिंड असेल, पिंडाला असणारं दूध अर्पण असेल, दही अर्पण असेल, वेगवेगळी सामुग्री असणारी त्या बिल्ववृक्षाच्या ठिकाणी असणारी अर्पण करायची. म्हणजे बिल्ववृक्ष सगळ्यात जास्त असणारा भगवान शंकराला असणार तो प्रिय आहे. आता पुढे काही वर्णन केलेलं आहे बरं का. आता भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं, बेल वृक्ष आवडतो आणि बेल पण आवडतो. पण आता काही वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराचा जर गंध कोणता असेल तर भस्म उटी रुंड माळा अन हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. अभंगामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. भगवान शंकराला जर आवडीचा भाग कोणता असेल तर लेण्याकरता ते भस्म धारण करतात आणि त्या भस्मामध्ये चिताभस्म सुद्धा ते धारण करतात बरं का. आता भगवान शंकराचं हे लेणच आहे. आता त्या भस्मामध्ये सुद्धा काही भाग सांगितलेले आहेत. आता लक्षात ठेवा, भगवान शंकराच्या बाबतीमध्ये आपण जर आपल्या कपाळाच्या ठिकाणी भस्म धारण केला, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केला आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय पंचाक्षरी असणारा मंत्राचा जप केला ना, तर असं सांगितलेलं आहे, भस्म म्हणजे गंगा. विचार करा बरं का, डोक्याला जे आपण भस्म लावतो कपाळाच्या ठिकाणी, भस्म म्हणजे गंगा, रुद्राक्ष म्हणजे यमुना आणि तिसरा भाग सांगितलं देवाचं नामचिंतन करणे म्हणजे सरस्वती. गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि शक्यतो माणसानं अंगावर असणारं भस्माचं असणारं धारण करावं. एवढंच नाही, त्रिपुंड्राच्या स्वरूपामध्ये तर वर्णन असं केलेलं आहे की भगवान शंकराच्या बाबतीमध्ये असा गंध मात्र माणसानं ल्यावा. का ल्यावा? अरे बाबांनो, गंध असणारा भगवान शंकराला विशेष स्वरूपामध्ये असणारा तो प्रिय आहे. एवढंच नाही, गंधाच्या बाबतीमध्ये तर आणखी वर्णन केलेलं आहे. गंधाच्या व्यतिरिक्त आपण कधी राहू सुद्धा नये. एवढंच नाही, भगवान शंकराचं जर नामचिंतन केलं तर नामचिंतन केल्याच्या नंतर मोठमोठे पातक सुद्धा असणारी जळून जातात. एवढंच नाही, भस्माचं सुद्धा काही महात्म्य असणारं वर्णन केलेलं आहे. आता विशेष स्वरूपामध्ये वर्णन असं केलेलं आहे की काही जे भस्म आहेत का नाही, त्या भस्मामध्ये काही प्रकार केलेले आहेत. काही महाभस्म सांगितलेला आहे आणि काही असणारा भस्म सांगितलेला आहे तो नंबर 2 ला. तर एक महाभस्म आणि दुसरा असणारा सांगितलेला आहे तो म्हणजे स्वल्प भस्म. 2 प्रकार केलेले आहेत. आता त्या महाभस्मामध्ये वर्णन असं केलेलं आहे की काही उच्च कोटीचे जे लोक आहेत तो असणारा भस्म धारण करतात आणि आपल्याकरता वर्णन केलेलं आहे. स्रोत आणि स्मारत हा जो भस्म आहे तो ब्राह्मणाकरता सांगितलेला आहे. ब्राह्मणानं काय करावं? स्रोत आणि स्मारत 2 प्रकारचा भस्म ब्राह्मणानं लावावा. आणि तिसऱ्या प्रकारचं एक असणारा भस्म आहे, त्याचं नाव आहे लौकिक. आपण जो भस्म लावतो का नाही, विभूती आणतो आणि आपण भस्म धारण करतो, तर आपल्याकरता असणार लौकिक भस्माची असणारी भाग सांगितलेला आहे. म्हणजे आपण लौकिक भस्म असणारा आपण आपल्या कपाळावर असणारा तो धारण करावा. आणि भस्म सुद्धा आपल्याला जर घरी तयार करायचा म्हटलं तर शक्यतो भस्म तयार करत असताना गायीची गौरी असावी, शेणाची. गायीचं असणारं शेण असावं आणि त्याला यज्ञामध्ये असणारं गौऱ्या असणाऱ्या टाकाव्या, त्याला प्रज्वलित करावं आणि त्याचा असणारा जो भस्माचा भाग आहे
तो असणारा शुद्ध स्वरूपामध्ये चांगलं वस्त्र असावं, त्या वस्त्रांत भस्म असा गाळून घ्यावा. बारीक बारीक असे मुलायम स्वरूपामध्ये भस्म असणारा तो तयार करावा आणि तो असणारा भस्म आपल्या कपाळाच्या ठिकाणी असणारा तो भस्म लावावा. एवढंच नाही, त्या भस्माच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. क्षत्रियाचा भस्म वेगळा, एवढंच नाही, ब्राह्मणाचा भस्म वेगळा, वैश्याचा भस्म वेगळा आणि शूद्राचा असणारा भस्म वेगळा, असे 4 प्रकारचे असणारे भस्म सांगितलेले आहेत. आता पहा, हे जे काही भस्म सांगितलेले आहेत ना, तर त्या भस्मामध्ये असणारा कोणता भस्म पांढरा सांगितलेला आहे, कोणता भस्म सांगितलेला आहे तो मात्र तिथं वर्णन करत असताना थोडासा कमी स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भस्माचं वर्णन केलेलं आहे आणि अभिमंत्रित करूनच सुद्धा असणारा तो भस्म मात्र तो असणारा धारण करावा. शक्यतो या भस्माचा प्रत्येक व्यक्तीनं असणारा अंगीकारच करावा. त्या भस्माचा कोणी सुद्धा त्याग मात्र करू नये. कारण हे जे भस्म आहेत का नाही, शक्यतो भस्म धारण करत असताना शुचिर्भूत असणारी अवस्था असावी, अंघोळ स्नान वगैरे असणारं केलेलं असावं आणि तशा स्वरूपामध्ये शुचिर्भूत अवस्थेमध्ये असणारा तो भस्म असणारा लावावा. किती जरी माणूस पातकी असला ना, तर कपाळावर भस्म धारण केल्याच्या नंतर त्याचं पाप धुवून जातं. एवढं भस्माचा असणारा तो महिमा सांगितलेला आहे. एवढंच नाही, या भस्माच्या बाबतीमध्ये पुन्हा काही वर्णन असं केलेलं आहे. भस्माचा महिमा आहे, पुढं तर सांगितलेलं आहे, रुद्राक्षाचा सुद्धा असणारा महिमा सांगितलेला आहे आणि रुद्राक्षाच्या महिमामध्ये सुद्धा 1 आणि 2 नाही, तर रुद्राक्षाचे जे महिम्याची भूमिका सांगितलेली आहे, तर 1 आणि 2 नाही, 14 प्रकारचे असणारे रुद्राक्ष सांगितलेले आहेत. आणि हा रुद्राक्ष धारण करत असताना आपल्याला काही गोष्टीचा असणारं भाग लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बरं का. कारण रुद्राक्ष आपल्या शरीरावर धारण करत असताना त्या रुद्राक्षाचा महिमा आपल्याला माहिती असला पाहिजे. का? कारण रुद्राक्ष ही साधारण असणारी गोष्ट नाही. त्या रुद्राक्षामध्ये 14 प्रकारचे असणारे रुद्राक्ष आहेत. कोणत्या रुद्राक्षाला 1 मुख आहे, तर कोणत्या रुद्राक्षाला 2 मुख आहेत, कोणत्या रुद्राक्षाला 3 मुख आहेत. असे जे मुख सांगितलेले आहेत ना, ते 14 प्रकारचे असणारे त्या रुद्राक्षाला मुख असतात. आता रुद्राक्ष चांगला कोणता आणि खराब कोणता हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर लक्षात घ्या बरं का. कधी रुद्राक्ष जर घ्यायचा म्हटलं तर त्या रुद्राक्षामध्ये सुद्धा असणारे काही प्रकार सांगितलेले आहेत. आपण आवळ्याची चटणी पण खातो, लक्षात ठेवा. आवळा माहिती का तुम्हाला? आता त्या आवळ्याचा भाग असा सांगितलेला आहे की आवळा असणारा असा मोठा गोल स्वरूपामध्ये असतो. एक आवळा, आता आवळा केवढा असतो? असा एवढा असणारा गोल आवळा असतो. आता तो आवळा म्हणजे ना, त्या आवळ्याच्या आकारा एवढा एक रुद्राक्ष असावा. आपल्याला घेत असताना लक्षात ठेवा बरं का. नंबर 2 ला बोर असतं का नाही, बोर. आता तुम्ही कोणते बोर घेता शहरमध्ये सांगू का? असे मोठे बोर घेता. हे संकरित बोर नाहीत बरं का, ज्याला आपण सरकारी बोर म्हणतो, हे बोर नाहीत. ग्रामीण परिसरामध्ये छोटे बोर असतात, असे गोल बोर असतात बरं का. ते मोठे नसतात, लहान असतात. त्याला आपण गावरान असणारी बोर म्हणतो. सगळ्यात मोठा रुद्राक्षाचा भाग सांगितला तो म्हणजे आवळ्याच्या असणाऱ्या आकारा एवढा असतो, 1. नंबर 2 ला जो गावरान असणारी बोर असते त्या बोरा एवढा एक असणारा रुद्राक्ष असतो. आणि नंबर 3 सांगितलेला हरभरा बघितला का तुम्ही? हरभरा आपण ज्यावेळेला चणे खातो का नाही, तर हरभराचा असणारा जो काही रुद्राक्ष आहे, 1 हरभरा एवढा एक असतो. नंबर 2 ला सांगितलेला आहे तो बोरा एवढा एक असतो आणि नंबर 3 ला सांगितला तो आवळ्या एवढा एक असतो. आता काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. जेवढा रुद्राक्ष लहान असेल, लक्ष ठेवा, रुद्राक्ष घेत असताना जेवढा रुद्राक्ष लहान असेल तेवढा फळ देण्यामध्ये चांगला आहे. म्हणजे रुद्राक्ष घेत असताना केवढा घ्यायचा? सगळ्यात जो लहान आहे. आता लहानात लहान किती लहान?
हरभरा असतो ना, आपण ज्या वेळेला आता ढाळे आल्याच्या नंतर तुम्ही विकत घेता, हरभरा केवढा असतो? एकदम छोटा असतो. तेवढ्याच रुद्राक्ष घ्यायचा बरं का, मोठा रुद्राक्ष घ्यायचा नाही. ते फळ देण्याकरता श्रेष्ठ आहे. नाही भेटला तर त्याच्यापेक्षा मग बोरा एवढा घ्यायचा. नाही भेटला तर आवळा आहे तेवढा मात्र घ्यायचा. आता लक्षात ठेवा, पण रुद्राक्ष घेत असताना तो रुद्राक्ष असा गुळगुळीत नाही घ्यायचा, म्हणजे मऊ स्वरूपामध्ये घ्यायचा नाही बरं का. त्याच्या वर असणारे असे असे फुटलेले भाग असतात बघा, ज्वारीसारखे असे, जसं एखादं कणीस असतं का नाही, असं ते फुटलेलं असतं. तर तो रुद्राक्ष चांगला असतो. पण लक्षात ठेवा, त्या रुद्राक्षाला कीड लागलेली नसावी, तो खराब झालेला नसावा, फुटलेला नसावा. आणि आणखी एक भाग त्याच्यामधला विशेष घ्या, चांगला रुद्राक्षाला सुईनं बोळ पाडण्याची गरज पडत नाही. लक्षात घेतलं का? आता तुळशीचा मणी आहे आणि तुम्हाला माळ ओवायची, तुम्ही काय करता माहिती का? माळ ओवत असताना त्या मण्याला जर छिद्र पाडायचं असेल तर सुई घेता, गरम करता आणि त्याला छिद्र पाडता. पण असं सांगितलेलं आहे, ओरिजिनल जो रुद्राक्ष असतो त्याला सुई घेण्याची गरज नाही किंवा काही नाही. मधला नुसता असा दोरा काढला रे काढला किंवा असं त्याला वरून जर काढलं ना, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच छिद्र असतं. म्हणजे तुम्ही इकून जर दोरा टाकला का नाही, तो बरोबर दोरा असताना तिकडे निघून जातो. तो खराब रुद्राक्ष नसला पाहिजे, दिसण्याकरता सुंदर असावा, चांगला असावा. आणि असा रुद्राक्ष घेऊन, असा ओरिजिनल जर घ्यायचा म्हटलं तर कमीत कमी 500-700 रुपयाला एक रुद्राक्ष मिळतो बरं का. आणि रुद्राक्ष आपल्या अंगावर धारण करावा. आता कुठं कुठं धारण करावा, काही गोष्टी सांगतो. आपल्या डोक्याच्या ठिकाणी एक धारण करावा. आता महिला मंडळीला हे जमणार नाही बरं का. पण काही माता भगिनी सुद्धा काय करतात, ते डोक्यावर सुद्धा असणारे धारण करतात. ज्यांनी संन्यास व्रत असणारे धारण केलेलं आहे, अशा जटा बांधायच्या आणि इथं असताना तो रुद्राक्ष घालायचा. गळ्याच्या ठिकाणी काही जण रुद्राक्ष घालतात, आपल्या गोल ठिकाणी. इथं पण रुद्राक्ष धारण करायचं. जशी तुळशीची माळ घालतो, तर तुळशीची माळ घालत असताना सुद्धा तो रुद्राक्ष आपला असा खाली असला पाहिजे, गळ्याच्या ठिकाणी असावा. तुळशीची माळ जशी असते तसे खाली पण रुद्राक्ष असावा. आता तिसरा भाग सांगतो, हे आपलं जे मनगट आहे का नाही, जसं आपण बांगड्या हातामध्ये घालतो, अशा ठिकाणी सुद्धा रुद्राक्ष असावा बरं का. इथं सुद्धा रुद्राक्ष असावा. दुसरा भाग सांगितलेला आहे, तुम्ही काही ठिकाणी रुद्राक्ष घालत असताना पोट असेल, पोटाच्या ठिकाणी रुद्राक्ष तुम्ही असं बांधू शकता. पण हे रुद्राक्ष आपल्या अंगावर जर असेल आणि आपण जर स्नान केलं का नाही, तर पाणी तुमच्या घरचं विहिरीचं असू द्या, बोरचं असू द्या किंवा कुठलंही असू द्या, रुद्राक्ष अंगावर असावा ना आपण असणार पाणी आपल्या अंगावर टाकण्याकरता सुरुवात करा. स्नान करत असताना तुम्ही ज्या वेळेला पाणी आपल्या अंगावर टाकाल, आता दोन भाग बरं का. कुणी म्हणाल महाराज आमच्या घरामध्ये आता गळ्यामध्ये रुद्राक्ष नाही, तुळशीची माळ आहे. तुळशीच्या माळीचं ही पावित्र्य तेवढंच आहे, तुळशीची माळ ही तेवढी श्रेष्ठ आहे आणि रुद्राक्ष सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. दोन्ही बरोबरचेच आहे बरं का, कमी कुणाला लेखू नका. कुणाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल तर कुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल. तुम्ही आंघोळ करण्याकरता बसलात ना, असं पाणी घेण्याकरता सुरुवात केलं, आता पाणी कुठं पडणार? तुमच्या इथं पडणार, बरोबर. पाणी इथं पडल्याच्या नंतर ते पाणी असं खाली शरीरावरून जाणार. जे तुळशीला पाणी लागलं आणि ते पाणी आपल्या शरीरावरून असं खाली जाऊ लागलं का नाही, तर त्यावेळेला ते पाणी म्हणजे पाणी राहत नाही, तर त्या पाण्याचं रूपांतर नदीमध्ये होतं. म्हणजे तुम्हाला आता गंगेचं स्नान करायची गरज नाही, ते घरचं पाणी म्हणजे गंगा झाला. आता ते घरचं पाणी म्हणजे सरस्वती झालं. मग लक्षात ठेवायचं, माळीचा प्रभाव, रुद्राक्षाचा प्रभाव एवढा श्रेष्ठ असणारा तो सांगितलेला आहे. म्हणून कधीही सांगतो, आता इथून पुढल्या कालावधीमध्ये बरं का, कुठं तीर्थयात्रेला गेलात किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठं गेलात, तर शक्यतो रुद्राक्ष जर तुम्हाला दिसला ना, तर रुद्राक्ष घ्या. भले तुम्हाला रुद्राक्षाची माळ घेणं होत नसेल, एखादा असणारा रुद्राक्ष असावा, एखादा जरी धारण केला तरी चालतो, काही अडचण नाही. रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये असावा. आणि हा रुद्राक्ष जर आपल्या गळ्यामध्ये असेल तर यमदूतानं आपल्या दूतांना सांगितलेलं आहे, बाबा ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, शक्यतो त्या माणसाला दूतांना सांगितलं की तुम्ही त्यांच्या पाया पडा, त्या माणसाला आपल्या नगरीला कधीही घेऊन येऊ नका, त्याला तुम्ही भ्या. आता माळीचा प्रभाव एवढा आहे बरं का.
रुद्राक्षाचा महिमा एवढा आहे. गळ्यामध्ये जर रुद्राक्ष असेल तर यमाचे दूत सुद्धा आपल्याकडे येणार नाहीत. म्हणजे आपल्याला यमाच्या दूताची सुद्धा भीती नाही. म्हणून रुद्राक्ष असताना आपल्या शरीरावर धारण करा. आता रुद्राक्ष विकत घेत असताना किंवा आपल्या शरीरावर धारण करत असताना त्याचं महात्म्य सुद्धा आहे का, रुद्राक्ष किती श्रेष्ठ आहे. आता त्या रुद्राक्षामध्ये 14 असणारी मुख सांगितलेली आहेत. आता एका एका मुखाचं वर्णन करतो बरं का, लक्ष देऊ नका, फार कामाचा विषय आहे बरं का तुमच्या हा. एक मुखी जर रुद्राक्ष घेतला, एक मुखाचा रुद्राक्ष बरं का, तर एक मुखाचा रुद्राक्ष घेतल्याच्या नंतर तो जर आपल्याला भेटला, तो जर आपल्या शरीरावर आपण जर धारण केला तर ब्रह्महत्येसारखं पातक मात्र नष्ट होऊन जातं. किती श्रेष्ठ महिमा आहे त्याचा. ब्रह्महत्या म्हणजे कळालं का तुम्हाला? ब्रह्महत्येचे 2 अर्थ सांगतो. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या किंवा ब्राह्मणाचं सोनं आपण चोरून घेतलं, त्याचा वध केला, त्याची जमीन प्रॉपर्टी आपण लुबाडली, त्याला त्याच्या घराच्या बाहेर काढलं, हे ब्रह्महत्याचं आहे. किंवा ब्राह्मणाची निंदा करणं किंवा त्याला ठार करणं हे ब्रह्महत्या. किंवा एखादं लहान लेकरू आहे त्याचा वध केला, हे पाप श्रेष्ठ सांगितलेलं आहे बरं का, फार मोठं पाप. हे कशानंच धुवून जात नाही. पण एक मुखाचा रुद्राक्ष घ्यायचा आणि तो आपला असणारा धारण करायचा. जर एक मुखाचा रुद्राक्ष धारण केला की आपल्याला मात्र ब्रह्महत्येसारखं असणारं पातक नष्ट होऊन जातं. एवढंच नाही, तुम्हाला भगवान शंकराचं दर्शन जर घ्यायचं असं ठरवलं तुम्ही, तर भगवान शंकराचं साक्षात स्वरूपामध्ये दर्शन म्हणजे एका रुद्राक्षाच्या मुखामुळे होतं बरं का. एक मुखाचा रुद्राक्ष जर तुम्ही घेतला, असा तळ हातावर जर घेतला ना, त्या रुद्राक्षाकडे तुम्ही बघितलं ना, मग तुम्हाला दर्शन कोणाचं झालं माहिती का? नुसतं रुद्राक्षाचं नाही, तर तुम्हाला दर्शन भगवान शंकराचं झालं. इतका महान असताना तो रुद्राक्ष आहे. आता एवढं सांगितलेलं आहे की तो रुद्राक्ष तुम्हाला मोक्ष सुद्धा मिळवून देतो. मोक्ष म्हणजे आता तुम्ही आता इथं सप्ताह करता, या सप्ताहामध्ये पंगत वाटून घेता, झाडलोट करता, रांगोळी काढता, नाचता, आनंदाने एकमेकांसोबत बोलता, तुमचा सगळा संसार देऊन इथं आलात तुम्ही, म्हणजे सोडून दिला आणि इथं तुम्ही येऊन बसलात. कशा करता येऊन बसलात? कामधंदे नाहीत म्हणून का? असं नाही बरं का. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्या मनामध्ये एकच प्राप्ती आहे की बाबा आपलं कल्याण व्हावं आणि आपल्या जवळचे असणारे जे पाप आहेत ते आपले सगळे धुवून जावे पाप, आणि आपल्याला जागा मिळत असताना देवाच्या चरणाच्या जवळ जागा मिळावी, आपल्याला चांगलं असताना स्थान मिळावं, ह्याच्याकरताच प्रयत्न चालू आहेत. दुसरं तिसरं काही प्रयत्न नाही आपला, याच्याकरताच प्रयत्न चालू आहेत. याचं नाव आहे मोक्ष. म्हणजे देवाच्या जवळ जाणे, देवाच्या सानिध्यात राहणे, याचं नाव मोक्ष. पण तो मोक्ष मिळवण्याकरता आपल्याला एवढा अभ्यास करणं, देवाची पूजा करणं, एवढ्या असणाऱ्या भानगडी करणं. पण जर एखाद्या भाग्यवान मनुष्याला तो एक मुखाचा रुद्राक्ष मिळाला, तर एक मुखाचा रुद्राक्ष मिळाल्याच्या नंतर त्याला मोक्ष सांगितलेला आहे. त्याला काहीच करायची गरज नाही. नुसता तो रुद्राक्ष घेणे आणि धारण करणे, त्याचं असणारं दर्शन घेणे. एक मुखाचा रुद्राक्ष आपल्याला साक्षात स्वरूपामध्ये असणारं आपल्याला मोक्ष देण्याकरता आहे. आता एक मुखाचा झाला बरं का, आता 2 मुखाचा आहे का? पण आता एक प्रश्न तुम्हाला निर्माण असा होईल, महाराज सांगायलेत एक मुखाचा, एक मुखाचा, एक मुखाचा, पण ते एक मुखाचा रुद्राक्ष आम्ही ओळखावा तरी कसा? काही गोष्ट लक्षात घ्या बरं का. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही आता मोबाईल तुमच्याकडे आहे, तुम्ही हुशार आहेत, लहान लेकराला सांगायची गरज नाही की मोबाईल असा लावावा लागतो तसा लावावा लागतो, माहित नाही. तो रुद्राक्ष आता तुम्हाला जर पाहायचा असेल तर घरी गेल्याच्या नंतर मोबाईलवर नाव टाका, एक मुखाचा रुद्राक्ष कसा असतो. ते रुद्राक्ष कसा काढतात तुम्हाला सांगतो. जसा आपला सफरचंद असतो का नाही, वरून असणारा त्याचा भाग सगळा मुलायम 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 असतो बरं का. आणि जर तुम्ही एखाद्या वेळेस समजा असा हातामध्ये चाकू वगैरे काही घेतला का नाही, तर त्याचा वरचा भाग तुम्हाला असा सालावा लागतो. पण ते सालत असताना असं कठीण भाग नाही त्याचा, एकदम मुलायम बरं का. आपलं जसं आपण टमाटर घेतो, कांदा घेतो, वरचा साल असणारा भाग काढतो का नाही, असं काढत असताना मुलायम असणारा भाग निघतो. पुन्हा काय करायचं, छोटंसं ब्रश घ्यायचं एक, जसं आपण कपडे धुण्याकरता घेतो का नाही, असं हातामध्ये रुद्राक्ष घ्यायचं आणि त्याला असं वरून घासण्याकरता सुरुवात करायची. घासण्याकरता सुरुवात केल्याच्यानंतर त्याच्या वरचा जो असणारा भाग आहे का नाही, तो सगळा निघून जातो. आणि सगळा भाग निघून गेल्याच्या नंतर
तिथं वर्णन असं केलेलं आहे. आता शंख आहे माझ्याकडे बरं का. आता तुम्ही बघा, आता हा इथं छिद्राचा भाग दिसतो का तुम्हाला? दिसतो का नाही? जसा इथं छिद्राचा भाग आहे तशा स्वरूपामध्ये त्या रुद्राक्षाला एक छिद्र आहे. लक्षात ठेवा बरं का. मग त्या एक असणाऱ्या मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे त्याला छिद्र आहे. मग ज्या रुद्राक्षाला एकच मुख आहे किंवा एकच छिद्र आहे त्याला किती मुख म्हणणार तुम्ही? एकच म्हणायचं बरं का. त्याला मुख किती येतात? आता एकच. आणि तो रुद्र स्वरूप असणारा आहे. आता भाग झाला दुसरा, सांगतो लक्षात ठेवा. जर दोन मुखाचा रुद्राक्ष जर तुम्हाला जर भेटला तर जसं मी तुम्हाला आता एका मुखाचं सांगितलं का नाही, तसं त्याला तुम्ही वरचा भाग छालल्याच्या नंतर त्याला किती मुख निघणार? पुन्हा किती? एक नाही रे, पुन्हा दोन निघणार त्याला. एक मुखाचा झाला. जर तुम्ही दुसरा रुद्राक्ष घेतला आणि तुमच्या भाग्ययोगानं तुम्हाला रुद्राक्ष तो सापडला आणि असा वरचा भाग काढला आणि त्याचे मुख निघणार पुन्हा दोन. जर दोन मुखाचा रुद्राक्ष तुम्हाला जर भेटला तर त्या दोन असणाऱ्या रुद्राक्षाचा महिमा असा सांगितलेला आहे. तुमच्या मनामध्ये काही कामना आहेत. कोणत्या कामना? काही जणांची इच्छा असते बरं का, आम्हाला सुंदर घर मिळावं. लक्षात घ्या बरं का. काही जणांची अपेक्षा असते आम्हाला सुंदर असणारं घर मिळावं. त्याच्या मनामध्ये कामना आली. त्याची कामना तो दोन मुखाचा रुद्राक्ष पूर्ण करतो. काही जणांच्या मनामध्ये कामना असते आम्हाला चारचाकी गाडी भेटली तर चांगलं होईल बरं का. ही कामनाच मनामध्ये आहे. ही कामना पूर्ण करण्याकरता दोन मुखाचा रुद्राक्ष असणार तो कामाचा आहे. मी तर सांगतो असं जर भेटला ना तर तो दोन मुखाचा रुद्राक्ष घ्या, आपल्या जवळ ठेवा, दर्शन घ्या. दोन मुखाचा रुद्राक्ष तुमच्या मनामध्ये असणारी जी काही कामना आहे ती कामना मात्र पूर्ण करणार. आणि त्या दोन मुखाच्या रुद्राक्षाचं आणखी एक महत्व सांगितलेलं आहे. घडूच नये घटना, मी सांगतो लक्षात ठेवा, घडूच नये घटना, पण तुमच्या हातानं गोहत्येचं पाप झालं. गोहत्या म्हणजे गाय बरं का. घडू नये पण घटना घडली. संसार करत असताना आपण गाय पाळली, वयोवृद्ध झाली म्हणून दूध देत नाही, वेत नाही म्हणून आपल्याला बुद्धी कमी असल्यामुळे आपण एका माणसाला बोलवलं आणि तिला विकून टाकला. आता ही गोहत्या झाली, तिचा वध झाला आपल्या हातानं. आता हे पाप जर घालवायचं असेल तर तो दोन मुखाचा रुद्राक्ष आपण जर धारण केला किंवा त्याचं दर्शन घेतलं ना तर गोहत्यासारखं असणारं पाप सुद्धा नष्ट होऊन जातं. आता पुढे वर्णन केलेलं आहे. तीन मुखाचा असणारा रुद्राक्ष, त्याचं तर इतकं महत्व सांगितलेलं आहे. काही आई वडिलाच्या ठिकाणी काही भाग आहेत, लक्षात ठेवा बरं का. आईचं आणि वडिलाचं म्हणणं असं असतं की आमच्या लेकरानं चांगली शाळा शिकावी, मोठं व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, अशी अपेक्षा असते आई वडिलाची. सारखं त्याला शाळेमध्ये पाठवतात, पण त्या लहान लेकराला शाळेतच जाऊ वाटत नाही बरं का. त्याला शाळेत जाऊ वाटत नाही. आणि आई वडिलाचं म्हणणं असतं ह्यानं लवकर उठावून शाळेत जावं. आणि लेकराला तर असं वाटतं दररोजच्या दिवसाला शनिवार आणि रविवार यावा. कशा करता? अहो सुट्टी असते हो त्यांना. ह्याच्या पुढला आणखी सांगतो. तुम्ही म्हणताल असं कसं? उलट लेकराला काही तर असं वाटतं का नाही एखादा मास्तर मरावा, मास्तरीन मरावी एकदा. तुम्ही म्हणताल असं का? म्हणजे ते मेल्याच्या नंतर यांना सुट्टी मिळेल बरं का. म्हणजे इतक्या टोकाचं ते उदाहरण घेतात बरं का. कशा करता? शाळेला सुट्टी मिळावी फक्त, एवढा असणारा भाग. म्हणजे त्यांना शाळा मात्र अजिबात आवडत नाही. त्या शाळेच्या बाबतीत आणखी सांगतो. आता ज्यांनी शाळा शिकली का नाही, लहान लेकरू शाळेमध्ये जात असताना लवकर जातं का शाळा सुटल्याच्या नंतर घराकडे लवकर येतं? सांगा ना. शाळेमध्ये जाताना त्याला दोन दोन फटके द्यावे लागतात त्याला. ते काही शाळेत जायचं नावच घेत नाही, ते अजिबात नाही. आणि काही लेकर तर असे हुशार असतात का नाही, इंग्लिश स्कूलची गाडी यायची म्हटलं की 8:30चा टायमिंग असला का नाही ते 8:30लाच उठून बसणार. कशा करता? की गाडी आलेली निघून गेली पाहिजे, पुन्हा मग ते आंघोळ करणार. आता आम्ही काल 2-4 दिवसाखाली तिकडे कार्यक्रमाला गेलो. त्या लहान लेकराला सहज सांगितलं, अरे उद्या आपला कार्यक्रम आहे कीर्तना, तू शाळेत जाऊ नको बरं का. म्हणला महाराज मी शाळेत जाणार नाही बरं का. इतकं लहान इंग्लिश स्कूलचं बरं का. मग कसं तू जाणार नाही? म्हणलं मी हुशार आहे. म्हणला महाराज आमची गाडी 8:30 वाजता येते बरं का. म्हणला घरी मी काय करतो तोवर उठतच नाही म्हणला मी. आणि तितक्यात गाडी आली.
आईनं आजीनं त्याला गाडीमध्ये बसवणार. त्यानं म्हणलं, आई मी गेलो असतो शाळेमध्ये, आज उशीर झाला म्हणला, मला जायचं नाही म्हणला, आज मी आंघोळ केली नाही, काही नाही, ब्रश केला नाही म्हणला. म्हणजे त्याला गाडी कुणीकून जाऊ द्यायची होती, शाळेमध्ये त्याला जायला आवडत नाही. आता ऐका, शाळेमध्ये त्याला जाण्याकरता आवडत नाही, पण शाळा सुटल्याच्या नंतर घरी कधी येईल आणि ते दप्तर असं ठेवून देत नाही बरं का. दप्तर ठेवून देतं का ते? जिथून घेतलं तिथून दप्तर असं ठेवून देत नाही. अहो ते दरवाजामध्ये येण्याच्या अगोदर पाठ येऊन काढून तिकडे टाकून देत, असं फेळून देत त्याला. म्हणजे दप्तर म्हणजे त्याला अजिबात आवडतच नाही. आता विचार करा, आई वडिलाची अपेक्षा आहे की मुलांना शिकावं आणि मोठं व्हावं, आणि लेकराचं मत आहे की नुसतं खेळावं बरं का, त्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही, नुसतं खेळावं. पण लक्षात ठेवा, जर कुणाला असं वाटत असेल की माझ्या मुलानं भरपूर शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं आणि त्याला विद्येमध्ये चांगली त्याची प्रगती व्हावी, तर एक लक्षात ठेवा बरं का, 3 मुखाचा रुद्राक्ष जर तुम्हाला मिळाला, लक्षात ठेवा, 3 मुखाचा रुद्राक्ष जर मिळाला तर तो रुद्राक्ष घ्या आणि त्या लेकराच्या गळ्यामध्ये असणारा परिधान करा. त्या लेकराला जास्त शिक्षण घेण्याची गरज पडणार नाही, जास्त समजून सांगण्याची गरज पडणार नाही किंवा काही नाही बरं का. तो रुद्राक्ष घ्यायचा आणि त्याच्या गळ्यामध्ये असणारा धारण करायचा किंवा त्याच्या गळ्यामध्ये घालायचा. त्याला सहज स्वरूपामध्ये जरी सांगितलं, त्याच्या अभ्यासामध्ये वाढ होणार, त्याला विद्येची प्राप्ती होणार, त्याचं शिक्षण चांगल्या स्वरूपामध्ये होणार. आता असे काही असतात का नाही विद्यार्थी शाळेमध्ये त्याला कितीही समजून आणि कितीही शिकवा समजून, अजिबात त्याच्यात बदल काही होणार नाही. आणि असे तर काही विद्यार्थी असतात, घरून पाठ करून जातात, पण शिक्षकाची शाळेमध्ये छडी बघितली की पाठ केलेलं सगळंच विसरून जातं, बस काहीच नाही, तर मग बस काहीच नाही, अजिबात काहीच त्याला येतच नाही काय. मग ते दुसरे मित्र म्हणतात, अरे एवढं तू पाठ करतो. मग तो म्हणतो पाठ केलं, पण सरची छडी बघितली का नाही माझं विसरून जातं सगळं, काय होतं की काय नाही. आता आमचं सुद्धा तसंच होतं बरं का. कथा सांगण्याकरता किंवा कीर्तनाला आम्ही इथं आलो का नाही, जे सांगायचं ते बाजूलाच राहून जातं, दुसरं डोक्यात येतं बरं का. म्हणजे हे प्रत्येक जणाचं आहे. आता खाली बसल्याच्यानंतर तुमचा एक भाषा असा होतो की महाराजांनी ज्ञान सांगावं, असं करावं तसं करावं, ही भूमिका आहे. ह्या महाराजाचं कीर्तन बरोबर झालं नाही आणि त्याचं कीर्तन चांगलं झालं, आपल्याला असं वाटतं बरं का. पण ही गादी एवढी सोपी नाही बरं का. तुम्ही 2-2, 4-4 माणसासोबत भांडणं खेळताल तिकडं, कुणाला एक शब्द सुद्धा बोलू द्यायचे नाहीत, तुम्ही शब्द वाट्याला येऊ द्यायचे नाहीत, एवढं मोकळ्या पटांगणात बोलताल. पण इथं या माईकच्या पुढे बोला बरं तुम्ही. एखाद्याला म्हणावं नाश्ता आला, एवढा नाश्ता पुकारा, ते म्हणतं बाबा तुम्हीच पुकारा, आपल्याला जमत नाही ते. म्हणजे माईकवर बोलणं एवढं सोपं नाही. आता तो 3 मुखाचा रुद्राक्ष साक्षात विद्या प्रदान करण्याकरता आहे. तुम्हाला जर भेटला ना, तर तो 3 मुखाच्या रुद्राक्षाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या शरीरावर असणारा तो धारण करायचा. आता पुढे वर्णन केलेलं आहे. 4 मुखाचा असणारा जो काही रुद्राक्ष आहे, तो तुम्हाला साक्षात स्वरूपामध्ये मुक्ती प्रदान करतो. मुक्ती म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्ती चारी साधिएल्या. मुक्ती 4 आहेत, लक्षात ठेवा. नंबर 1 सायुज्यता, समीपता, सलोकता आणि समरूपता. किती मुक्ती झाल्या? 4 बरं का, 4 मुक्ती झाल्या. आता सायुज्य मुक्तीचा अर्थ असा आहे, माईक बंद कर बरं, आवाज मध्ये घुमतो. हा बंद करते, तिकून बंद कर, वाटतं दुसरं माईक राहू दे, त्याचा आवाज घुमतो त्याचा, ती लावून घे माईक. ह्या 4 जी मुक्ती आहेत का नाही, त्या 4 मुक्तीचं वर्णन तुम्हाला सांगतो कसं वर्णन आहे. आता पहा, समीपता नावाची मुक्ती आहे. समीपता नावाची जी मुक्ती आहे का नाही, तर समीपता नावाची, नुसतं माईक काढणं तिथून तू फक्त, हा राहू दे, हा चल राहू दे, दुसरं माईक घे त्याला. आता समीपता नावाची जी मुक्ती आहे, हा राहू दे, इकडलं माईक बंद करते वाटलं तर, चल इकडे बस, राहू दे, माईक नको राहू दे, दुसरे सगळे बंद करून टाक, एकच माईक चालू राहू दे. केलं ना बंद? हा झालं, बस राहू दे, बस खाली. आता लक्षात ठेवा, एक मुक्ती आहे, तिचं नाव आहे, नको लावूच नको, राहू दे, काय करायचं, बस. एक मुक्ती आहे ते सायुज्यता नावाची मुक्ती. ही मुक्ती जी प्राप्त तुम्हाला करायची असं जर वाटलं का नाही, तर देवाच्या हाताने आपल्याला मरण यावं लागतं. आता देव आपल्या स्वप्नात येत नाही,
आणि देवाच्या हाताने आपण कधी मरणार? येईल का? स्वप्नात सुद्धा येत नाही. देव स्वप्नात येत नाही आणि भूत आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? आणि माणसाला स्वप्न हे असे पडतात का नाही? फार विचित्र स्वप्न पडतात. जिवंत माणसाला स्वप्न पडतं मी मेलो. पडतं का नाही? पडतं का नाही? अहो, स्वप्न हे असे उलटे पडतात. आता ही सायुज्य नावाची जी मुक्ती आहे का नाही, देवाच्या हाताने मरण आल्याच्या नंतर मिळते. राजा रावणाला जी मुक्ती भेटली का नाही, कंसाला मुक्ती मिळाली, पुतनेला मुक्ती मिळाली, कागासूर, बकासूर हे जे देवाच्या हाताने मरण पावले का नाही, त्यांना जी मुक्ती भेटली का नाही, ही सायुज्य नावाची मुक्ती भेटली. आता नंबर 2 ऐका. समरूपता नावाची एक मुक्ती आहे. समरूपता म्हणजे सम शब्दाचा अर्थ होतो सारखं. आता आपला चेहरा आणि देवाचा चेहरा याच्यामध्ये काही बदल आहे का नाही? का नाही? अहो, देव किती सुंदर आणि आपलं कुठं हिशोब मांडायचा? जर देवासारखं सौंदर्य पाहायचे असेल तर एक सांगितलेलं आहे, 4 मुखाचा रुद्राक्ष आपण धारण करायचा. 4 मुखाचा बरं का. आणि तो आपल्याला मुक्ती प्रदान करणारा असणार आहे. एवढंच नाही, देवाच्या लोकात जर राहायचं असेल आपल्याला, तर तो 4 मुखाचा रुद्राक्ष आपल्याला तो प्राप्ती करून देतो. एवढंच नाही, आपला धर्म टिकून राहण्याकरता 4 मुखाचा रुद्राक्ष चांगला आहे. धर्म म्हणजे कोणता? आता कुणाचा धर्म आहे कुंभार, कुणाचा आहे चांभार, कुणाचा आहे साळी, कुणाचा आहे माळी, कुणाचा आहे सुतार. आता कालांतराने लोकांनी काय केलं माहिती आहे का? आपले धर्म सोडून देण्याकरता सुरुवात केली. आणि हे कशामुळे होतं माहिती का? काही घटनेमुळे हे धर्म लोक सोडून द्यायला सुरुवात आहेत. पण आपला धर्म जर टिकून ठेवायचा असेल तर 4 मुखाचा रुद्राक्ष असणारा तो धारण करायचा. एवढंच नाही, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 मुखाचा रुद्राक्ष तुम्हाला असणारा, साक्षात स्वरूपामध्ये असणारं, काही गोष्टीचं असणारं, प्रधान असणारं करतो. आता पुढे वर्णन केलेलं आहे. जर तुम्हाला 5 मुखाचा रुद्राक्ष जर भेटला ना, तर 5 मुखाचा रुद्राक्ष भेटल्याच्या नंतर तुमच्या जवळ आतापर्यंत जीवनामध्ये जेवढं पाप झालेलं आहे, कळत आणि न कळत. आता काही न कळत पाप होतात बरं का आपल्या हाताने, कळत नाही आपल्याला. पाऊस ज्या वेळेला सुरुवात असतो का नाही पावसाळा, त्यावेळेला रस्त्यानं काही कीटक चालतात बरं का, तुमच्या पायामध्ये चप्पल असतं. आता आपलाही जीव आहे आणि त्यांचाही जीव आहे. काही मुंग्या चालतात, काही मुंगळे चालतात. पायाच्या चप्पलच्या खाली आपल्याला कळत नाही, आपल्याला गडबड असते. आणि तशा वेळेला काय होतं माहिती का? अनेक जीवजंतू मरून जातात. आता हे जे पाप झालेलं आहे, हे जाणून बुजून केलेलं पाप नाही, न कळत झालेलं पाप आहे. आता हे झालेलं जे पाप आहे, या पापाचं प्रायश्चित्त किंवा धुवून जर टाकायचं असेल तर 5 मुखाचा रुद्राक्ष आपल्या अंगावर धारण करायचा. सगळ्या पापाचा असणार तो निर्विघ्नपणे किंवा सगळं पाप असणार ते धुवून टाकतो. आता पुढे वर्णन केलेलं आहे. 6 मुखाचा रुद्राक्ष सांगितलेला आहे. ऐ ऐ 6 मुखाचा जो रुद्राक्ष सांगितलेला आहे, तर 6 मुखाचा रुद्राक्ष असं सांगितलेलं आहे की 6 मुखाचा जो रुद्राक्ष आहे, आपली दाहिने आणि बाये हे 2 शब्द आहेत. आदेश दाहिने मूड म्हटल्याच्या नंतर कुठला हात आला? उजवा. आणि बाये म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवा बरं का, दाहिने म्हटलं की उजवा आणि बाये म्हटलं की डावा. आता लक्षात ठेवा, जर एखाद्या माणसानं दाहिने म्हणजे कुठव्या बाहीवर लक्षात ठेवा बरं का, दाहिने म्हणजे उजवा, उजव्या बाजूला म्हणजे दाहिनी बाही म्हणजे हा दंड आहे का नाही आपला, आता या दंडामध्ये तो 6 मुखाचा असणारा रुद्राक्ष इथं असा दोरा असणारा तयार करायचा आणि त्या दोऱ्यामध्ये वळून असणारा तो रुद्राक्ष इथं बांधायचा. कुठं बांधायचा तो? आता उजव्या बरं का, उजव्या बाजूला तो असणारा रुद्राक्ष बांधायचा. जर एखाद्या माणसानं तो रुद्राक्ष जर बांधला तर भगवान शंकराच्या थोरल्या मुलाचं नाव आहे कार्तिक स्वामी. लक्षात ठेवा बरं का, कार्तिक स्वामी. त्यांचं वाहन कोणतं आहे? कोणतं? हा, मोर आहे बरं का. गणपती बाप्पाचं मांजर ना, हा उंदीर उंदीर. हा, भगवान शंकराचं
नंदी बैल बरं का. आणि आता आपले वाहन कोणते? मोटरसायकल, कुणाची सायकल, कुणाचं हे. पण ते वाहन एक अशी आहेत की शक्यतो त्याच्याहून पडल्याच्या नंतर हात मोडणार नाही, कुठली इजा होणार नाही, काही नाही. पण हे आपले वाहन असे आहेत का नाही, असे हात करूनच चालावं लागतं. पुन्हा 2 दिवसात माणूस चांगला की तिसऱ्या दिवशी असा हात बांधून. त्याला विचारलं का? मी मालकाकडून ॲक्टिवा गाडी मागून घेतली आणि लगेच मी गाडी शिकण्याकरता सुरुवात केली, लगेच खाली पडले, लगेच गळ्यामध्ये हात. बस. हे वाहनं आपले वाहनं. पण ते भगवान शंकराचं वाहन नव्हे नव्हे. 6 मुखाचा रुद्राक्ष जर आपल्या इथं बांधला ना, तर 6 मुखाचा रुद्राक्ष म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीचं कधी तुम्हाला दर्शन झालं का? खरं बोला ना, झालं दर्शन? कधीच झालं नाही. पण 6 मुखाच्या रुद्राक्षाचं तुम्ही दर्शन घेतलं की कार्तिक स्वामीचं दर्शन झालं असं गृहीत धरायचं बरं का. आता हे रुद्राक्ष मिळणं फार कठीण आहे बरं का. हे जे मी सांगतो का नाही तुम्हाला, हे रुद्राक्ष मिळणं फार कठीण आहे. लोक आपल्याला फसवतात, ज्यांना काही माहिती नाही का नाही. तर ते माहिती नसताना काय करतात माहिती का? अहो महाराज, हाच एक मुखाचा रुद्राक्ष आहे. अहो महाराज, हाच 2 मुखाचा आहे, घ्या. आणि आपलं कसं असतं माहिती का? श्रद्धा असते आपली, आणि आपल्याला किंमत सांगितली जास्त की आपल्याला वाटतं ओरिजिनलच आहे. आता आणखी सांगू, आणखी काही लोकाला तुळशीची ओरिजिनल माळ कळत नाही, डुप्लिकेट कळत नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि तुम्हाला ती ओरिजिनल माळीची जर भूमिका पाहायची असेल, ओरिजिनल कोणती आणि डुप्लिकेट कोणती आहे, कथा संपल्याच्या नंतर मला विचारा, मी तुम्हाला बरोबर सांगणार ती माळ. आणि जर तुम्हाला तशी ओरिजिनल माळ पाहिजे असेल किंवा घ्यायची असेल बरं का, ती काही माझा काही धंदा नाही काही नाही, पण कोणी मागितल्याच्या नंतर मी देतो बरं का. ओरिजिनल माळ फक्त 50 रुपयाला आहे. तुम्हाला कोणाला जास्त नसतात बरं का, 10-20 माळे असतील माझ्याजवळ. ते कशा करता ठेवतो हे पण तुम्हाला सांगतो. असा सप्ताह सुरू असल्याच्या नंतर एखाद्या माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतं. बाबा आता बस झाला, आता किती दिवसापर्यंत आपण वाईट वागावं, आपण आता तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी. मग काही लोक आमच्याकडे येतात, महाराज आम्हाला माळ घालायची. मग ते आम्ही काय करतो माहिती आहे, कुणाचा भाव जर असा बदलला, मग त्याच्याकरता ती माळी आम्ही आणतो बरं का, सोबत ठेवली असते. पण लक्षात ठेवा, डुप्लिकेट माळ जर आपल्या गळ्यामध्ये असेल आणि आपल्याला ती माळ माहिती नसेल की ही तुळशीची आहे का कशी आहे, ही माहिती नाही आपल्याला, पण तुम्ही डुप्लिकेट माळ तुळस म्हणूनच गळ्यात जर घातली का नाही, तरी तुम्हाला ती फळ देते. मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. माहिती नाही तुम्हाला, पण माहिती नसताना डुप्लिकेट माळीला दुसऱ्याच लाकडाचे मणी आहेत आणि तुमच्या गळ्यामध्ये घातले, पण ती माळ तुम्हाला फळ देते. त्याचा भाग सांगतो, लक्षात ठेवा. भाव धरी तया तारील पाषाण. तुमचा भाव असावा बरं का. आणि एखादा दगड समोर मांडला, समोर दगड असा मांडला, त्याला पाणी घातलं, हळद कुंकू वाहिलं, आणि त्या दगडालाच तुम्ही असं म्हणलात की ही भगवान शंकराची पिंड आहे. आहे दगड, पण तुमचा भाव कशामध्ये जडला? आता त्या दगड असून सुद्धा त्या दगडामध्ये पिंड पाहिली, तुमचा भाव असणारा जडला. त्या दगडामध्ये सुद्धा भगवान शंकर प्रगट होतात. म्हणजे कशामुळे हे झालं माहिती का? तुमचा जो भाव आहे त्या भावामुळे भगवान शंकर प्रगट झाले. पण याच्या पुढे सांगतो बरं का. आता जर तुम्हाला ओरिजिनल तुळशीची माळ जर मिळालीच आणि तिचा भाग जर तुम्हाला कळाला आणि कळून जर डुप्लिकेट घातली का नाही, मग मात्र फळ नाही बरं का. मग फळ नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणलं. काही गोष्टी, लहान लहान मुलं असतात आणि लहान लेकरं असतात. भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर नंदी बैल बसवलेला असतो का नाही नंदी बैल. आणि ते लहान लहान लेकरं काय करतात माहिती का, त्यांना काही कळत नाही, खेळत 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 जातात नंदी बैलाच्या जवळ, त्याचे कान ओढतात. तो दगडाचा असतो नंदी बैल. त्याचे कान ओढतात, त्याच्या नाकामध्ये असे बोट घालतात, त्याचे असणारे ते अलंकार आहेत ते ओढतात. पण तो नंदी बैल भगवान शंकराचा त्यांना माफ करतो. त्याच्या पुढे सांगू, खरा नंदी बैलावर बसण्याचा अधिकार भगवान शंकराचा आहे आणि माता पार्वतीचा आहे. पण त्या नंदी बैलावर हे चिमुकले चिमुकले लहान लहान लेकरं खेळत खेळत जातात आणि त्या नंदी बैलावर बसतात का नाही. त्याला काही माहिती नसतं त्या गोष्टीचं, पण भगवान शंकर त्यांना माफ करून टाकतात. कशा करता? हे मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत बरं का. मुलं म्हणजे
देवाघरची फुलं. आणि ज्यांच्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहेत का नाही आणि असे रांगायलेले आहेत का नाही, त्यांचं घर म्हणजे गोकुळच बरं का. आणि आजी आजोबाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर कुणावर? सुनावर ना. कुणावर? सुनावर प्रेम नाही त्यांचं, अजिबात नाही. असे काही आजी आजोबा मी बघितले का नाही महाराज, तुम्हाला आता काय सांगावं काय नाही. हिला आम्ही नांदूच दिलं नसतं. भाषा बरं का, आता आम्ही ऐकतो म्हणून सांगतो. हिला आम्ही नांदूच दिलं नसतं, पण का ह्या लेकरामुळे हिला आम्ही इथं ठेवून घेतलं. म्हणजे त्यांचं खरं जे प्रेम आहे का नाही, कुणावर आहे माहिती का? सुनावर नाही, त्या नातवंडावर प्रेम आहे. आणि नातवंडाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल तर नातवंडाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या आजोबावर आणि आजीवर. कधी सांगतो, वडिलाला राग येतो, वडिलाला राग येतो बरं का. एकदा 10 रुपये मागितले तर वडील देतील, पुन्हा अर्ध्या घंट्यानं आल्याच्या नंतर पुन्हा 10 रुपये मागितले तर वडील म्हणतील सकाळी 10 रुपये दिले ते आता देणार नाही. आणि जर आणखी मागला तर वडील एक फटका देणार. पुन्हा आई सुद्धा एकदा माफ करणार, दोनदा माफ करणार, तीनदा फटका देणार बरं का. पण कुठलीही आजी आपल्या नातवंडाला मारत नाही. उलट नातवंड काय करतात माहिती का? आजीची बॅग काढणार, पिशवी काढणार, त्याच्यामध्ये हात घालणार, 100ची असो 500ची असो घेणार, जाणार. काही हरपू द्या तरी काही आजी म्हणणार नाही बरं का. अजिबात आजी काही म्हणणार नाही. आजीचं प्रेम म्हणजे नातवंडावर. आणि नातवंडाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल तर आजी आणि आजोबावर. त्याचं आणखी कारण सांगतो. आजीनं आणि आजोबांना असंही समजू नका की नातवंडाचं प्रेम सगळ्यात जास्त आमच्यावर आहे. तुमच्यावर बी त्यांचं प्रेम कमी आहे, तुमच्या पैशावर जास्त प्रेम आहे बरं का त्यांचं. हां, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे देता म्हणून ते आजी आजोबा त्यांना आवडतात. आता पहा, इथं जे वर्णन केलेलं आहे, अज्ञानाची असणारी भूमिका आहे. आणि जो रुद्राक्ष सांगितलेला आहे, नकळत स्वरूपामध्ये जर 6 मुखाचा असणारा रुद्राक्ष जर तुम्हाला भेटला तर तो असा बाहीच्या ठिकाणी बांधा उजव्या, तुम्हाला कार्तिक स्वामीचं असणारं दर्शन होईल. आता 7 मुखाचा रुद्राक्ष सांगितलेला आहे. 7 मुखाचा असणारा रुद्राक्ष असा आहे, जर तुम्हाला भेटला तर तो रुद्राक्ष घ्या. तुमच्या घरामधली जी दरिद्रता आहे का नाही, दरिद्रता म्हणजे गरीब परिस्थिती हो, जर तुमची गरिबी परिस्थिती असेल तर ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये धनाची तुम्हाला प्राप्ती होईल. 7 मुखाचा रुद्राक्ष आपण तो आणायचा, आपल्या शरीरावर असणारा तो धारण करायचा, घरामध्ये संपत्तीची प्राप्ती होईल. पण एक मात्र लक्षात ठेवायचं, संपत्ती येत असताना भगवान शंकराचं नामचिंतन सुद्धा करायचं. धन चांगलंही तेवढंच आणि वाईट सुद्धा तेवढंच बरं का. ह्या धनाचे भाग लक्षात ठेवा. आणि शक्यतो धन मी तर सांगतो ना, जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं. धन कसं असावं माहिती का? एकदम मीडियम क्वालिटीमध्ये बरं का. समान धन असावं, जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं. त्याच्यामुळे होतं काय माहिती का, माणसाला गर्वही येत नाही आणि खाण्यापिण्याची कमतरताही पडत नाही. धन जर जास्त झालं का नाही, मग माणूस कोणाला विचारत नाही, बोलत नाही, मंदिराकडे येत नाही, अजिबात नाही. मीडियम मध्ये असावं, म्हणजे समानतेनं असणारं असावं. म्हणून 7 मुखाचा रुद्राक्ष जर असेल आणि तो जर धारण केला तर आपली दरिद्रता असणारी नष्ट होऊन जाते. आता पुढे काही वर्णन केलेलं आहे. आता जर 8 मुखाचा असणारा जर रुद्राक्ष असणारा जर भेटला आपल्याला तर अष्टमूर्ती म्हणजेच भैरव स्वरूप असणारा तो असणारा तो रुद्राक्ष सांगितलेला आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला 8 मुखाचा रुद्राक्ष आपल्याला जर भेटला ना, आपण जर तो धारण केला, आता याच्या पुढे काही भाग सांगितलेला आहे. काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, पण आवडत नसून सुद्धा आल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात घ्या बरं का काय म्हणतो ते. दात पडलेला कुणाला आवडत नाही, पण पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? पुढे सांगतो, आपल्या डोळे खराब होऊ नये असं आपल्याला वाटतं, पण खराब झाल्याशिवाय राहत नाहीत. कालांतरानं आपले हे पाय आहेत, खराब होऊ नये असे वाटतात, पण एक दिवस असा येतो बसलेली जागा उठवत नाही. आणि सगळ्यात शेवटचा भाग सांगतो, मृत्यू कुणालाच आवडत नाही. का आवडतो? 100 वर्ष जरी वय झालं ना आणि सगळे असे साईडला जरी बसले तर सगळे म्हणतात आता मेलं तर बरं होईल बरं का. आता साईडचे बसलेले, पण जो बाजेवर खाटेवर आहे त्याला प्रश्न विचारा, मरावं तुम्ही आता, ती म्हणतो तू मर की.
म्हणजे ज्याला दूध घालण्याकरता सुरू आहे त्याला सुद्धा मरू वाटतं का? अजिबात नाही. पण लक्षात ठेवा, मरण कुणालाच आवडत नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. आणि कधी ना कधी सांगतो, ज्यांचा ज्यांचा जन्म झाला रे झाला, त्यांना एक दिवस आपली तीर्थयात्रा निघणारच आहे. त्याला तुम्ही म्हणा नाही म्हणा, आवडा नाही आवडा, हे आपलं ठरलेलं आहे, याच्यात काही बदल नाही. मग काही लोक म्हणतील, महाराज तुम्ही सांगायला तुम्ही जाणार आहोत का? नाही अहो, मीच नाही, इथं पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक जीव जंतू मरणार आहे, इथं कोणीच वाचणार नाही. पण एक मात्र लक्षात ठेवा, मृत्यूच्या नंतर जर 8 मुखाचा रुद्राक्ष जर कोणी धारण केला ना आपल्या जवळ, तर मृत्यूच्या नंतर आपण कुठं जाऊ हे आपल्याला कुणालाच माहिती नाही. प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. आज तुम्ही कुठं आहेत? तुम्ही म्हणाल मंडपामध्ये. आज कुठं आहेत आपण? माऊली मंदिराच्या जवळ, कळंबोलीमध्ये. पण माझा एक प्रश्न आहे, पहिल्या जन्मामध्ये तुम्ही कुठं होता तुम्हाला सांगता येईल? काही माहिती नाही बरं का तुम्हाला. बरं, इथून पुढे कुठं जाणार आहे ते तुम्हाला माहिती? काही माहित नाही. आपलं जीवन म्हणजे कसं आहे माहिती का? दुपारी 2 वाजता जशी मृगजळाची झळई येते का नाही, तसं आपलं जीवन आहे हो. झळई दिसत असताना सकाळी दिसते का? दिसते का सकाळी? दिसत नाही. बर, रात्र झाल्या दिसते? तरी दिसत नाही. दुपारच्या वेळेला दिसते. बरं, जी दुपारच्या वेळेला दिसते तिच्यामध्ये काय दिसतं माहिती का? सगळं पाणीच दिसतं. मग एखाद्या माणसानं जर असं ठरवलं, चला आपण केळीचा बाग लावू याच्यावर, कशावर? त्या झळईवर 5ची मोटर टाकून केळीला पाणी देऊन टाकू, जमल? अजिबात नाही. आपण आता जे दिसतो का नाही हे पण खरे नाहीत बरं का, हे झळईसारखं आहे. आता लक्षात ठेवा, मृत्यूच्या नंतर आपलं जाण्याचं ठिकाण जर कोणतं असेल, 8 मुखाचा रुद्राक्ष जर भेटला, तर भगवान शंकराच्या कैलास पर्वताच्या ठिकाणी आपल्याला राहण्याकरता जागा मिळेल. एवढं 8 मुखाच्या रुद्राक्षाचं वर्णन सांगितलेलं आहे. पुढं 9 मुखाचा असणारा रुद्राक्ष सांगितलेला आहे. 9 मुखाचा जो रुद्राक्ष आहे, तर त्या 9 मुखाच्या रुद्राक्षाचं वर्णन असं केलेलं आहे की तो 9 मुखाचा रुद्राक्ष साक्षात कपिल भगवंताचा असणारा तो अवतार सांगितलेला आहे. कपिल भगवंत म्हणजे कोण? भगवंताचे 24 अवतार झालेले आहेत. त्या 24 अवतारापैकी एक कपिल भगवंताचा असणारा अवतार आहे. आणि त्या कपिल भगवंताच्या अवतारामध्ये हा 9 मुखाचा असणारा रुद्राक्षाचा भाग सांगितलेला आहे. 9 मुखाचा रुद्राक्ष म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये कपिल भगवंताचा असणारा हा अवतार. या ठिकाणी गुरुवर्य भरतजी महाराज लाहणे गुरुजी आलेले आहेत. आता सुंदर असणारे आपण या ठिकाणी भजन घेऊ आणि उर्वरित कथेला असताना आपण पुढला भाग असणारा पाहू. सगळ्या जणांनी पाठीमागं म्हणा बरं का. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. वायर काढ, वायर काढ नुसतं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. पेट्यान पेट्यान. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः
शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम हर हर भोले नमः शिवाय. उमापति महादेव की, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. या ठिकाणी जो 9 मुखाचा असणारा रुद्राक्ष सांगितलेला आहे तो कपिल भगवंताचा असणारा अवतार. नवे पुढं 10 मुखाचा असणारा रुद्राक्ष सांगितलेला आहे. जर विष्णूचं तुम्हाला दर्शन घ्यायचं म्हटलं ना, तर विष्णूचं दर्शन घेण्याकरता 10 मुखाचा असणारा रुद्राक्ष असणारा जर आपल्याला भेटला, तर 10 मुखाच्या रुद्राक्षाचं असणारं दर्शन घ्यायचं म्हणजे विष्णू भगवंताचं दर्शन असणारं आपल्याला होतं. आता पुढं वर्णन केलेलं आहे. 11 मुखाचा असणारा एक रुद्राक्ष आहे आणि 11 मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे, जर एखाद्या वेळेस तो जर आपल्याला जर भेटलाच, किती मुखाचा? 11 मुखाचा, तर कुठल्याही कार्याला तुम्ही सुरुवात करा, कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये तुम्हाला विजय मिळणार. किती मुखाचा पाहिजे रुद्राक्ष? पण 11 बरं का. 11 मुखाचा रुद्राक्ष जर असेल तर तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये विजय मिळेल. मग कुठलंही कार्य असू द्या, कार्याला सुरुवात केली ना, तर 11 मुखाचा असणारा रुद्राक्ष घ्यायचा, तो आपल्याजवळ असताना धारण करायचा. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये असणारा विजय प्राप्त असणारा होईल. पुढे वर्णन केलेलं आहे. 12 मुखाचा असणारा रुद्राक्ष आणि 12 मुखाचा असणारा जो काही रुद्राक्ष सांगितलेला आहे, तर त्या रुद्राक्षाचं तर वर्णन असं केलेलं आहे. आदित्य, आदित्य म्हणजे सूर्यासारखा तो चमकणारा रुद्राक्ष आहे, 12 मुखाचा रुद्राक्ष. आणि त्याला तर धारण करत असताना हे आपले जे केस आहेत का नाही, केसाच्या वरचा असणारा जो भाग आपण शेंडी वगैरे म्हणतो, तिथं असणारा त्याला धारण करायचा. याचा आवाज बघ, याचा आवाज वाढव. आता सेटिंग बिघडली का? तो बास कमी केला त्याचा खालचे. हॅलो, हो, बस राहू दे. आणि 12 मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे, तो जर धारण केला तर आदित्या समान आहे. नवे मस्तक पर म्हणजे इथं असणारा तो धारण करायचा. हे 12 मुखावाला असणारा रुद्राक्ष. 13 मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे, तुमच्या मनामध्ये काही इच्छा आली आणि इच्छा आल्याच्या नंतर ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता सगळ्याची इच्छा आपल्या मनामध्ये येतील आणि सगळ्याच पूर्ण होतील असं मात्र घडत नाही बरं का. पण इच्छा पूर्ण करायची असेल तर 13 मुखाचा रुद्राक्ष तो असणारा धारण करायचा.
आता 14 मुखाचा रुद्राक्ष सांगितलेला आहे, तो तर भक्तिपूर्वक असणारा, तो आपल्या शरीराच्या ठिकाणी असणारा धारण करायचा, त्याचंही वर्णन सांगितलं. तो शिवस्वरूप आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे जे रुद्राक्ष आहेत हे 14 प्रकारचे असणारे रुद्राक्ष आहेत. मग आपल्याला जी जी अपेक्षा असेल त्यानुसार असणारा तो रुद्राक्ष घ्यायचा आणि तो असणारा धारण करायचा. हे रुद्राक्षाच्या असणाऱ्या महिमेचं असणारं वर्णन सांगितलेलं आहे. आता पुढं काही भाग सांगितलेला आहे. एक कथा सुंदर स्वरूपामध्ये सांगितलेली आहे. आतापर्यंतच्या कालामध्ये अनेक लोक असे गर्वानं मोहून गेलेले आहेत. प्रत्येक जणाला गर्व आहे बरं का. कुणाला संसाराचा गर्व, आमच्यासारखा संसार दुसरा कोणाचाच नाही, संसाराचा गर्व. कुणाला रूपाचा गर्व, की आमच्यासारखं रूप दुसरं कुणाचंच नाही. तिसरी गोष्ट सांगतो, काही जणाला स्वच्छतेचा गर्व, माझ्यासारखं स्वच्छ कोणी वागत नाही. म्हणजे प्रत्येक जणाचा गर्व मात्र वेगळा आहे. कुणाला हरिपाठाचा गर्व, कुणाला कथेचा गर्व, कुणाला पारायणाचा गर्व कुणाला कुणाला मृदंगाचा गर्व. अरे गर्वाच्या बाहेर माणूसच नाही असा, म्हणजे कुठला तरी त्याला असणारा गर्व आहेच. एक दिवसाची भूमिका आहे, लक्षात ठेवा बरं का. 3 लोकांमध्ये भ्रमण करणारे नारदजी, लक्षात ठेवा. एवढा मोठा महात्मा, पण एवढा मोठा महात्मा असून त्याला सुद्धा गर्वानं सोडलं नाही. हिमालयाच्या पर्वतामध्ये गेले आणि तिथं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय केली सुरुवात तपश्चर्या. पण तपश्चर्या सुरुवात झाली आणि तपश्चर्या सुरुवात झाल्याच्या नंतर अनेक कालावधी निघून गेला, पण तपश्चर्या बंद नाही. आणि 33 कोटी देवतांचा असणारा राजा इंद्र, त्याला मात्र भीती निर्माण झाली. नारदजी ज्या अर्थी तपश्चर्या करतात त्या अर्थी माझं इंद्रपद तर जाणार नाही. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून वरदान म्हणून हे पत्र मागून घ्यायचे नाहीत. मग इंद्राला असं वाटलं की यांची तपश्चर्या भंग करून टाकावी. काही लोकांना आवडत नाही बरं का. एखादा माणूस जर पुढे जाऊ लागला का नाही, त्याला काहीतरी काडी काढणार आणि त्याला माग ओढणार, म्हणजे पुढे माणूस जाऊ लागला. इंद्रानं काय केलं, पंच असणाऱ्या अप्सरा पाठवून दिल्या नृत्य गायन करण्याकरता. नारदजीची तपश्चर्या चालू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तपश्चर्या चालू आहे. त्या पंच असणाऱ्या अप्सरा आल्या आणि त्यांनी नृत्य गायन करण्याकरता सुरुवात केली. त्यांचा भास असा होता की नारदजी तपश्चर्येमधून जागृत अवस्थेमध्ये येतील आणि त्यांची तपश्चर्या भंग होईल. पण कसं असतं, खरा जो महात्मा असतो का नाही, खरा महात्मा वेगळाच असतो बरं का, आणि डुप्लिकेट महात्मा वेगळाच असतो. आता आणखी सांगतो, काही साधू असणारे ऋषी आहेत, मुनी आहेत, ते पण तप करतात आणि बगळा सुद्धा तपच करतो. पण तपामध्ये असणारा फरक आहे. त्या तपाच्या बाबतीमध्ये 2 कारणं सांगतो. नंबर 1, ऋषी मुनी तप करतात आणि डोळे झाकतात, ओम नमः शिवाय, आणि बगळाही तपच करतो. बगळा कुठं तप करतो, कुठं? बगळा तप करतो पाण्यामध्ये. आणि कसा तप करतो माहिती का? 1 पाऊल असा वर असतो बरं का, असा वर 1 पाऊल पाण्यात, चोंच समोर केलेली, 99% डोळे झाकलेले. किती टक्के? 99%. 1% उघडा ठेवतो. सगळे मासे म्हणतात, काय महात्मा आहे. मासे बर का, काय महात्मा आहे, काय तपश्चर्या करत आहे, चला आपण जाऊ आणि याचं दर्शन घेऊ चरण कमलाच. ते मासे जवळ येतात आणि त्या चरण कमलाचं दर्शन घेण्याकरता, साधू महात्मा आहे म्हणून. पण हा साधू महात्मा काय करतो माहिती का? जवळ चरणाचं दर्शन घेण्याकरता आला रे आला, पटकन डोळे उघड की पटकन मासा घ्यायला गेला, बस एवढा फरक आहे बरं. पण खरा साधू महात्मा
जवर साप येऊ द्या, विंचू येऊ द्या, भूत येऊ द्या, पिशाच येऊ द्या, खरा साधू महात्मा अजिबात नाही. भामचंद्र डोंगराच्या परिसरामध्ये माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काही कालावधीपर्यंत वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर तिकडे फिरले. अंगावर साप खेळली, साप, पण हल्ले नाहीत बरं का, अजिबात नाही, भगवंताचा साक्षात होईपर्यंत. तिथं चिमण्या असेल, मोर असेल, लांडुरे असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, पण अजिबात नाही, तपश्चर्या भंग नाही. आता पंचास्तरे अप्सरा नृत्य गायन करण्याकरता सुरुवात केली, पण तपश्चर्यामध्ये भंग नाही. घटना अशी घडली, अनेक दिवसापर्यंत त्या नाचल्या, पण नाचण्याला काही मर्यादा आहे. कवळ कुठपर्यंत नाचणार? नाचून नाचून पाय दुखायला लागले, कंबर दुखायला लागली. पाठविलं होतं कशा करता? तपश्चर्या भंग करायला. थकून गेल्या. पण शेवटी त्यांनी नारदजीचे ठिकाणी गेल्या, चरणाला वंदन केलं, नतमस्तक झाल्या आणि मनातली मनात विचार केला की नारदजीची तपश्चर्या आम्ही भंग करू शकत नाहीत. गेल्या निघून स्वर्ग लोकामध्ये. इंद्रानं प्रश्न विचारला, केली का तपश्चर्या भंग? त्या पंच असणाऱ्या अप्सरांनी सांगितलं, काही जरी केलं ना, नारदजीची तपश्चर्या भंगच होऊ शकत नाही. सांगितलं. आता लक्षात घ्या, काही कालांतरानं नारदजी तपश्चर्येतून जागृत अवस्थेमध्ये आले आणि जागृत अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर नारदजीनं सगळी गोष्ट जाणली. मी तप करीत असताना माझी तपश्चर्या भंग करण्याकरता कोण आले? त्यावेळेला मग मात्र एक दिवस आपली बढाई सांगण्याकरता भगवान शंकराच्या जवळ गेले आणि भगवान शंकराच्या जवळ गेल्याच्या नंतर मग मात्र तिथं सांगण्याकरता सुरुवात केली. देवा, हिमालयाच्या पर्वतामध्ये गेलो, तिथं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली आणि तिथं तपश्चर्या सुरुवात केल्याच्या नंतर इंद्रानं अप्सरा पाठवून दिल्या, पण तपश्चर्या माझी भंग झाली नाही. भगवान शंकराने सांगितलं, बाबा माझ्याजवळच बोललास ते बोललास बरं का, भगवान विष्णू जवळ कधी बोलूच नको, कधीच बोलू नको. आणि तो चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळमणी, धन्य तोची विठोबा, त्यांच्याजवळ कधी बोलू नको. पण काही लोकांना नाद लय असतो बरं का, बोलू नको म्हणल्यास तर बोलणारच, लहान लेकराला काम करू नको म्हणल्यास तर काम करणारच, बस असं असतं बरं का. हा, आणि नारदजीला सांगितलं, पण नारदजीनं सांगायचं बंद नाही केलं. म्हणले कुणाला जरी नाही सांगितलं तर जमल म्हणले, पण भगवान विष्णूला जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. गेले भगवान विष्णूकडे, सगळी गोष्ट सांगितली. मी कामाला जिंकलं, अप्सरा आल्या होत्या, अजिबात नाही, पण मी जिंकलो बरं का, माझी तपश्चर्या भंग झाली नाही. तिथं भगवान विष्णूला सांगितलं, नारदजी काय तुमचं वर्णन करावं, तुम्ही कामाला जिंकलं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का नाही, तुम्ही महान आहेत असं म्हणले. म्हणल्याच्या नंतर नारदजी निघाले फिरण्याकरता. ज्या दिशेनं जाऊ लागले का नाही, त्या दिशेनं जात असताना रस्त्यामध्ये एक नगर भगवान विष्णूनं बनवलं. आता बघा बरं का, आता कशी फजिती आहे माणसाची. एक नगर सुंदर बनवलं आणि त्या नगराची नगरीची जी भूमिका आहे, सुंदर बांधकाम, तिथले लोक जे होते का नाही, इतके सुंदर, इतके सुंदर, झाडलोट करणारे म्युनिसिपालिटीचे लोक बरं का, गंधर्वासारखे दिसण्याकरता, सुंदर दिसण्याकरता, इतकं नगर सुंदर, साफसफाई करणारी माणसं सुद्धा दिसण्याकरता सुंदर. नारदजी विचार करतात, एवढं नगर आम्ही सुंदर कधीच बघितलं नाही. नारदजीच्या मनामध्ये कल्पना आली, जर साधारण काम करणारे लोक जर या गावातले एवढे सुंदर असतील तर इथला राजा किती सुंदर असेल, त्या राजाची भेट घेतली पाहिजे. गेले. आता त्या राजाचं तर काय वर्णन करावं. आता त्या राजाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. इतका राजा सुंदर, इतका सुंदर की राजाचा चेहरा पाहिला. नारदजी असे आनंदित झाले. तेवढ्याच वेळामध्ये राणी पण आली. राणी ही दिसण्याकरता सुंदर. विचार करतो नारदजी, काय विचार आहे या नगरीचा, किती लोक सुंदर आहेत. आणि तेवढ्याच वेळामध्ये हे नगर सगळं डुप्लिकेट,
मायेनं मोहून टाकलेलं, तयार केलेलं. त्या राजाचं नाव सांगितलेलं आहे, शीलनिधी नावाचा असणारा राजा. त्याला एक कन्या, तिचं नाव विश्वमोहिनी. अर्थ कसा आहे बघा बरं का. विश्वाला मोहून टाकणारी स्त्री म्हणजे विश्वमोहिनी. आणि ती राजाची कन्या आली, नारदजीच्या पाया पडली. नारदजीने प्रश्न विचारला, महाराज ही कोण स्त्री? राजानं हात जोडून सांगितलं, माझी मुलगी बर का. बर. राजानं सांगितलं, हिचा हात तुम्ही पहा, विवाहाच्या योग्य आहे. आणि आता हिचा विवाह कुणाच्या सोबत होणार आहे? आता विचार करा बर का. ज्यांनी कामाला जिंकलं, त्या अप्सरांना जिंकलं, मनामध्ये कुठलाही भाग नाही, पण त्या कन्येचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण झाला की आपण आता लग्न करावं. आणि लग्न एक गोष्ट अशी आहे का नाही, ज्याचं लग्न होत नाही त्याला वाटतं आपलं कधी होईल, आणि ज्याचं झालं त्याला वाटतं आपण उगाच लग्न केलं. हे फजिती. नारदजीनं अशी रेषा पाहण्याकरता सुरुवात केली आणि भविष्य उलट होतं. पण ह्यांनी उलट सांगितलं. भविष्य असं होतं की त्या रेषेवर असं लिहिलेलं होतं की या कन्येला, या स्त्रीला जो पती मिळणार आहे तो त्रिभुवनाचा मालक आहे. नवे नवे सगळ्यात सुंदर जो आहे तो पती मिळणार आहे. आणि तो म्हणजे कोण माहिती का? भगवान विष्णू. पण यांनी भविष्य सांगत असताना उलट सांगितलं. यांनी असं सांगितलं, ज्यांनी कामदेवाला जिंकलं, ज्यांनी पंच अप्सरांना जिंकलं, या कन्येला हा पती मिळणार आहे. आता हे सगळं उलट सांगितलं. मग सांगितलं, महाराज नारदजीला प्रश्न केला, मग या कन्येचा विवाह करत असताना मी काय केलं पाहिजे? काय करा, तुम्ही एक स्वयंवर ठेवा, या कन्येच्या हातामध्ये वरमाला द्या आणि अनेक राजे महाराजे लोकांना बोलवून घ्या. जो तुम्हाला जवाई पसंत पडेल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालण्याकरता सांगा. आता हे सगळं नारदजीचं षडयंत्र बरं का. सांगितलं, नारदजी निघून गेले. आता ज्या नारदजीला लग्न करायचं नाही, त्या कन्येचं दर्शन घेतल्याच्या नंतर, दर्शन झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण झाली की आपल्याला विवाह करायचा आहे. आता यांनी सांगितलं भविष्य. आता काय केलं पाहिजे त्या कन्येच्या सोबत विवाह करण्याकरता? सौंदर्य म्हणजे चांगलं पाहिजे. आता कुणाचं सौंदर्य आणावं? सौंदर्य नेमकं कुणाचं आणावं? आताचा भाग सोडून द्या बरं का, जुना काळ सांगतो, लक्षात ठेवा. जुन्या काळामध्ये लोक एवढे श्रीमंत नव्हते. मुलगा जर मुलगी पाहण्याकरता जात असेल तर लोकाचा बूट मागून आणायचा. जुना काळ बरं का. मोटरसायकल दुसऱ्याचीच मागून आणायची, कपडे सुद्धा दुसऱ्याचीच मागून आणायचे. जुना काळ सांगतो बरं का मी. आणि ते मागून आणायचे, मुलीला पाहण्याकरता जायचं. मग तिथल्या लोकांना असं वाटायचं बूट चांगला आहे, कपडे चांगले आहेत, अंगावर दागदागिने आहेत. तिथल्या लोकांना काय माहिती, सगळं मागून आणलेलं आहे. नारदजीनं हे उसनं घ्यायची जी पद्धत लागलेली आहे का नाही, ही अगोदर नव्हती बरं का. नारदजीनं ही उसनी पद्धत सुरुवात केली. म्हणले आपलं लग्न करायचं आहे आणि आपला दिसण्याकरता चेहरा सुंदर नाही, आपण उष्ण रूप आणावं म्हणले. कुणाकडून? विष्णूकडून. गेले विष्णूकडं. देवा म्हणले मला लग्न करायचे बरं का. विष्णू भगवंत म्हणले, आताच तुम्ही 2 दिवसापूर्वी तर सांगून गेलात, मी कामाला जिंकलं, पंच असणाऱ्या अप्सराला जिंकलं, लग्न करायचं नाही, आता 2 दिवसातच कसं काय फॉल्ट झाला तुमच्यामध्ये? ते म्हणले स्थळ तसं आलंय. म्हणले लग्न करायचा विचार नव्हता म्हणले माझा, पण आता मला विवाह करायचा आहे. म्हणले काही हरकत नाही, तुम्ही माझे भक्तच आहात. जर तुमची इच्छा असेल लग्नाची तर माझं सहकार्य आहे, सांगा मी तुम्हाला काय सहकार्य करू शकतो. म्हणले दुसरं तिसरं काही सहकार्य करू नका, लग्न होईपर्यंत तेवढं तुमचं रूप द्या म्हणले मला. भगवान विष्णूने सांगितलं काही हरकत नाही, मी माझं तुम्हाला रूप प्रदान करून टाकतो. आणि कधी सांगतो बरं का, घराच्या बाहेर पडत असताना अगोदर आरशामध्ये आपलं तोंड बघायचं बरं का. किती जरी मेकअप केलेला असलं तर कुठंतरी पावडर लागलेला असतं बरं का.
आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे सतुची राही, आता दृष्टी पुढे. किती सुंदर प्रमाण आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. देवा, तुमच्या रूपाचं काय वर्णन करावं. रूप सावळे गोजिरे. देवा, तुमचं रूप कसं आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आणि पाहता लोचन सुखावले. आपण आपल्या डोळ्यानं देवाकडे बघावं, आपल्या डोळ्याला आनंद होतो बघा, डोळे असे सुखावतात. आणि देवाचं दर्शन घेतलं की असं डोळ्याला आनंद होतो बरं का. नारदजीनं सांगितलं, देवा तुमच्या काय रूपाचं वर्णन करावं, काय तुमचं रूप आहे हो, किती गोजिर, किती रूप आहे. सावळे सावळे रूपडे चोरटेची कार, सावळे रूपडे चोरटेची कार. सावळे सावळे रूपडे सावळे रूपडे चोरटेची कार, सावळे रूपडे चोरटेची कार. वा, किती सुंदर देवाचं रूप आहे की आपलं मन देव असणारा आकर्षित करून घेतो, एवढं देवाचं असणारं रूप सुंदर. नारदजीनं सांगितलं, देवा एवढं तुमचं रूप चांगलं, तेवढं रूप मला लग्न होईपर्यंत उसणं द्या की.
देवानं सांगितलं काही हरकत नाही नारदजी, उष्ण रूप घेऊन जा. आता काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. उष्ण साखर देता येईल, मी काय म्हणतो लक्षात ठेवा. उसनी चहाची पावडर देता येईल, उष्ण मीठ देता येईल, उष्ण पीठ देता येईल, दुसरं काही उष्ण देता येईल. उष्ण चेहरा देता येईल? देता येत नाही बरं का, अजिबात नाही. पण देव आहेत ते देता येतो देवाला, आपल्याला उष्णती देता येत नाही. लक्षात ठेवा. देवानं काय केलं? नारदजी, अहो तुम्ही माझे भक्त, तुम्हाला का देणार नाही मी रूप? हे घ्या, तथास्तु, तुम्हाला रूप मी दिलं. ओ डोळियाची धनी पाहताना पुरे, डोळियाची धनी पाहताना पुरे. सावळे रूपडे चोरटेची कार, सावळे रूपडे चोरटेची कार. देवाचं ते रूप, आणि देवानं रूप देऊन टाकलं. आता देवानं ते रूप दिल्याच्या नंतर नारदजीला असं वाटलं की देवानं आपल्याला रूप दिलं, पण देवानं काय केलं होतं माहिती का? नारदजीला फसवलं होतं. आता देवाला हे जे रूप दिलं, ते देवानं रूप दिल्याच्या नंतर नारदजीला फसवलं, पण नारदजीला असं वाटलं देवानं खरंच रूप आपल्याला दिलं काही की. त्यावेळेला नारदजी निघून गेले, आणि नारदजी निघून गेल्याच्या नंतर जिथं स्वयंवर होतं शीलनिधी राजानं ठेवलेलं आपल्या कन्येकरता, तिथं अनेक असणारे राजे महाराजे लोक असे लाईन असे बसले होते. प्रत्येक जणाचं मत असं होतं की त्या विश्वमोहिनीनं आपल्या गळ्यामध्ये हार घालावा आणि आपला विवाह तिच्या सोबत व्हावा. नारदजी आले, आणि दोन भगवान शंकराचे गण होते, दोघ जण सेवक, एक उजव्या साईडला बसलेला आणि एक डाव्या साईडला बसलेला. नारदजी आले, आणि आल्याच्या नंतर दोघाच्या मध्ये येऊन बसले. ते उजव्या साईडचा गण डाव्या साईडला पाठीमागच्या पाठीमाग खुनून असा चिमटा घेतो, सांगतो, अरे याचं सगळं शरीर पहा, याचं सगळं शरीर माणसासारखं आहे, पण तोंड मात्र वानरासारखं आहे. आणि देवानं काय केलं होतं माहिती का? तोंड देत असताना वानराचं तोंड दिलं होतं. त्यावेळेला दुसऱ्यानं सांगितलं, अरे याचं एवढं शरीर सुंदर, याचं तोंड वानरासारखं, हे एवढं सुंदर दिसतं, तर याची आई किती सुंदर दिसत असेल. नारदजी दोघांच्या मध्ये बसलेले ऐकले चर्चा दोघांची. नारदजीला असं वाटलं, ज्या अर्थी माझ्या रूपाची चर्चा चालू आहे का नाही, लग्न तर माझंच होणार. मग त्यावेळेला त्या विश्वमोहिनीनं हातामध्ये हार घेतला आणि चालण्याकरता सुरुवात केली. चालत 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 नारदजीच्या जवळ आली. तोपर्यंत नारदजीनं काय केलं, त्या विश्वमोहिनीकडे चेहऱ्याकडे बघितलं, आणि आपल्या गळ्यामध्ये आता हार घालणार. ते हार घालत असताना आपल्याला तिला त्रास होऊ नये म्हणून आपण काय करावं पाहिजे, तर आपण थोडीशी मान अशी खाली झुकवायला पाहिजे. नवरदेव लय हुशार बरं का. लग्नामध्ये काय करतात माहितीये का? नवरीनं असा हार घालत असताना काही हुशार नवरदेव अशी मान खाली झुकवतात, आणि काही जण काय करतात माहिती का, असे ताटच मान ठेवतात, मान झुकवत नाही. नारदजीनं हार घालून घेण्याकरता मान अशी खाली झुकवली. 2 मिनिटाकरता ती विश्वमोहिनी तिथं थांबली आणि सख्या सहेलीला बोलू लागली, त्याला घ्या, त्याला जवळ घ्या, त्याला
त्याला जवळ घ्या, ते वायर आता पाडेल सगळे आता ते. हा उचल त्याला, उचल, आईकडे तिकडे नेऊन दे, तिकडे नेऊन दे. हा हा. आणि ज्या वेळेला नारदजीनं मान अशी खाली घातली त्यावेळेस बोलण्याकरता चर्चा सुरू त्या विश्वमोहिनीची, की माझ्या स्वयंवराला माणसं आली, देवता आले, ऋषीमुनी आले, सगळे आले, पण माझ्या स्वयंवराला वानर सुद्धा आले. एवढं बोलल्याच्या नंतर नारदजीला राग आले. तोपर्यंत पुढे निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये हार घातला. त्यावेळेला स्वयंवराचा भाग संपला. नारदजीनं दोघाला प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. विश्वमोहिनी इथं आली होती, माझ्या गळ्यामध्ये हार घातला नाही, पुढे निघून गेली, काय झालं नेमकं? त्या दोघांनी सांगितलं, नारदजी विवाह झाला बरं का, आता शेवटची पंगत जेवण्याची राहिली, आता तुम्हाला जेवण करायचं असेल तर बसा आता. ती म्हणे लग्न झालं का? हो म्हणे लग्न झालं बरं का. ती म्हणे कुणासोबत झालं? तिकडल्या कोपऱ्यामध्ये एक गरीब असणारा व्यक्ती होता म्हणे, त्याच्या गळ्यामध्ये हार घातला. ती म्हणले मी एवढा सुंदर असून सुद्धा माझ्या गळ्यामध्ये हार घातला नाही, बहुतेक तिला रूपाची पारख नसेल म्हणले तिला. ते दोघ जण म्हणले नारदजी तिला रूपाची पारख आहे, तुम्ही इकडे येताना तुम्ही आरशामध्ये चेहरा बघून आलता का तुम्ही? म्हणले अहो तुमचं तोंड म्हणले वानरासारखं, तुमच्या गळ्यामध्ये कोण हार घालील? नारदजीने त्या दोघांना शाप देऊन टाकला, तुम्ही राक्षस व्हाल म्हणले, राक्षस व्हाल. त्यावेळेला नारदजीचा विश्वास बसेना की आपल्याला देवानं तोंड वानराचं दिलेलं आहे. गेले आणि गेल्याच्या नंतर आरशामध्ये पाहिलं तर सगळं शरीर मानवाचं आणि वरी चेहरा कशाचा? वानराचा. त्यावेळेला भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला शाप देऊन टाकला, देवा मला तुम्ही फसवलं. लक्षात ठेवा बरं का, देव सुद्धा एखाद्या वेळेस विश्वासघात करतो, पण संत मात्र कधी विश्वासघात करत नाहीत बरं का. संताची पायी संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. आय हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. महाराजांनी सुंदर असणारं प्रमाण दिलं. इथं देव सुद्धा एखाद्या वेळेस फसवतो, पण संत मात्र कुणाला फसवत नाहीत. त्यावेळेस नारदजीनं शाप दिला, देवा मला तुम्ही वानराचं मुख दिलं ना, लक्षात ठेवा
हेच वानर तुम्हाला त्रेतायुगामध्ये सहकार्य करतील. सीतेचा शोध कुणा लावला हो? कुणा लावला? काही लोक म्हणतील आम्हाला माहित नाही, आम्ही काही तिथं होतो का? अहो, सीतेचा शोध वानरांनी लावला, म्हणजे हनुमंतरायांनी सीतेचा शोध लावला. एवढंच नाही, देवा माझी आणि माझ्या पत्नीची तुम्ही ताटातूट केली, माझा विवाह होणार होता, ज्याचं लग्न मोडलं का नाही. काय लक्षात ठेवा का मी काय बोलतो ते. ज्याचं लग्न मोडलं का नाही त्याला एवढं दुःख होतं का नाही, आता काय सांगावं तुम्हाला. आणि काय, आणि काही लोक तर लग्न मोडायलाच टपून बसले असते बरं का. त्यांना काय होतं की काय नाही की. ज्याचं लग्न मोडलं त्याला काय दुःख असतं हे शब्दात सुद्धा वर्णन होऊ शकत नाही. आणि नारदजीचं लग्न कुणा मोडलं? अहो, देवानं लग्न मोडलं नारदजीचं. नारदजीनं शाप दिला, देवा पत्नीचा वियोग झाल्याच्या नंतर काय दुःख असतं हे तुम्हाला त्रेतायुगामध्ये भोगावं लागेल. शाप दिला बरं का. आणि हे सीता माता आणि प्रभू श्रीरामचंद्रजी अलग होणं म्हणजे याचं दुसरं तिसरं काही कारण नाही बरं का. नारदजीनं त्यांना शाप दिलेला आहे. 6 महिन्यापर्यंत अशोक वाटिकेमध्ये सीता माता होती. आता पुढं आहे का, 6 महिन्यापर्यंत त्या बिचारीनं ना अन्नाचं सेवन नाही, ना पाण्याचा नाही, ना स्नान नाही, ना काही नाही. सारखं चिंतन चालू आहे, राम श्रीराम. किती दुःख असेल विचार करा की. बरं तिथं काही आपल्यासारखं होतं का त्या अशोक वाटिकेमध्ये? सकाळी 9:30-10ला तर नाश्ता पोह्याचा, असं होतं का तिथं? अजिबात नाही. उलट सीता मातेला खाण्याकरता राक्षसनी यायच्या. मैं तुमको खाऊंगी, मार डालूंगी, असल्याच राक्षसनी नुसत्या सगळ्या अशा. महाराज एक एक क्षणाला तिला दुःख. बरं देवाला काही सुख होतं का इकडं? अहो, दगडाला विचारावं, झाडाला विचारावं, पशु पक्षाला विचारलं, सांगा माझी सीता बघितली का? सांगा माझी सीता बघितली का? एवढं जे दुःख भेटलं का नाही, हे कुणामुळे भेटलं माहिती का? नारदजीमुळे भेटलं बरं का. बरं याच्या पुढे आणखी ऐका. अशोक वाटिकेमधून राजा रावणाचा वध केला, सीता मातेला अयोध्येला परत आणलं. ते काही दोघ जण आनंदामध्ये पुन्हा राहिले का? नाही बरं का. सीता माता गर्भवती अवस्था प्राप्त केलेली आहे. लोकांच्या सांगण्यावरून आक्षेप घेतल्याच्या नंतर तिला परत अरण्यामध्ये नेऊन सोडावं लागलं. एवढं सोपं आहे का? बरं एक तर जवळ कोणीच नाही बरं का, राजाची राणी महाराणी, तिच्यावर काय वेळ आली. बरं तिलाही सुख नाही आणि देवालाही सुख नाही. अरण्यामध्ये नेऊन सोडल्याच्या नंतर त्या रामाचं वर्णन केलं देवाचं. राजा असून सुद्धा माझी पत्नी जर अरण्यामध्ये गवतावर झोपत असेल तर मी सुद्धा क्वाटवर किंवा बाजीवर पलंगावर झोपणार नाही, मी सुद्धा गवतावरच झोपेल. भरताला काय आणाय सांगितलं होतं अंथरण्याकरता? गवत आणाय सांगितलं. आणि तेवढ्या राजमहालामध्ये देवानं खाली गवत आतरावं आणि त्याच्यावर झोपावं. एवढं प्रेम बरं काय, लक्षात ठेवा पती पत्नीच. आणि एवढी जर ताटातूट कुणामुळं झाली असेल तर नारदामुळं बरं का. दुसरं तिसरं काही कारण नाही. आता इथे कथा महत्वाची आहे, लक्षात ठेवा. कथा चालू आहे भगवान शंकराची. मग नारदजीनं शाप देवाला द्यावा का असा? देऊ नये ना. लक्षात ठेवा, काही गोष्टी तुम्हाला सांगतो बरं का, फार कामाच्या आहेत. आपल्या घरातलं एखाद्या वेळेस काही नुकसान जर झालं, मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. काही गोष्टीनं आपल्या घरामध्ये जर नुकसान झालं तर काही जणांना हरिपाठ म्हणायचा सोडून दिला. देवानं आमचं असं करावं का? काही जणांना हरिपाठ सोडून दिला, काही जणांना ज्ञानेश्वरी वाचन सोडून दिलं, भक्ती करायची सोडून दिलं, देवाला पूजा करायची सोडून दिलं. असं करू नका बरं का, अजिबात नाही. देवाचं कार्य सोडायचंच नाही. किती जरी आपल्यावर संकट आले तर देवाला कधी नावबोट ठेवायचं नाही. देवानं आमच्यावर असं संकट का आणावं? अजिबात कसं देवाला नावबोट ठेवायचं. आपण एकच करायचं, जसं देवानं आपल्याला ठेवलेलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. आपलं चित्त समाधान ठेवायचं आणि देवाचं कार्य करत चालायचं. नारदजीनं शाप दिला, आपण कधी शाप द्यायचा नाही देवाला किंवा उलट कधी बोलायचं नाही, अजिबात नाही. भगवान शंकराची कथा चालू आहे. नारदजीनं शाप द्यावा,
याचं कारण असं सांगितलं जातं की नारदानं जे शाप दिला ते त्यांच्यावर जे मोहिनी पडली ना, जो मोह झाला तो भगवान शंकरांनी मोह केलेला होता. मग इथं एक कथा सांगितली जाते. कसा जरी व्यक्ती असला ना तर भगवान शंकराच्या मायेच्या मात्र बाहेर जाऊ शकत नाही. ऐ ऐ बाजूला सरका तिथून. आता आपण भगवान शंकराच्या आपण पिंडीचं दर्शन घेतो. आता काही कथा लक्षात ठेवा बरं का, फार महत्वाची कथा आहे पुढली. आता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर दिवा लावला ना तर दिवा लावल्याच्या नंतर किती पुण्य होतं याच्याकरता इथं दृष्टांत आलेला आहे. एक फार महत्वाचा दृष्टांत आहे. देवघरामध्ये, मंदिरामध्ये किंवा पिंडीच्या जवळ असताना दिवा का लावावा हे लक्षात ठेवा. हे आपण का लावतो हे आपल्याला माहिती नाही. सगळ्यात सुरुवातीला दिवा कुणा लावला ह्याची पण कथा आहे, हे लक्षात ठेवा. कांपिल्य नावाचं नगर, गावाचं नाव लक्षात ठेवा बरं का. कांपिल्य नावाचं नगर, त्या गावामध्ये राहणारा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण. नगर कोणतं? कांपिल्य. ब्राह्मणाचं नाव यज्ञदत्त आणि त्याला एक मुलगा, त्याचं नाव गुणनिधी. ब्राह्मण एक नंबरचा, प्रॉपर्टीवान, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव गुणनिधी. पण मुलगा मात्र वाईट निघाला. वाईट निघाल्याच्या नंतर कसं वागावं हे कळालं नाही. घरातली चोरी करायचं, आईचे दागदागिने, देवाचे वस्त्र, धान्य सगळं विकायचा आणि जुगार खेळायचा. एक दिवस रस्त्यानं ते यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण जात असताना एका मुलाच्या हातामध्ये अंगठी पाहिली. आणि ती अंगठी कुणाची होती तर त्या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाची. पण यानं काय केलं होतं, मुलानं बापाच्या न कळत कपाटामधली ती अंगठी घेतली, डावावर असणारी घालून टाकली. त्या मुलाला प्रश्न विचारला, अरे हे अंगठी तुझ्या हातामध्ये कशी काय आली? त्या मुलानं दरडावून सांगितलं, देव बाप्पा, देवा, ही तुमची जरी अंगठी असेल तर आम्ही काही चोरून घेतली नाही, तुमच्या मुलानं जुगारावर घातलेली आहे. आणि त्यानं एकच चोरी घातली नाही, जुगारावर वस्तू, आईची साडी, अलंकार, बांगड्या, कपडे, धान्य खूप असणार दागदागिने घातलेले आहेत. घरी आला आणि पत्नीला प्रश्न विचारला, कुठं आहे तो गुणनिधी? तर ती पत्नीनं काय करायचं, प्रत्येक वेळेला खोटं बोलायचं. आणि खरं सांगतो बरं का, कामाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मुलं जर सगळ्यात जास्त जर बिघडत कशानं असतील ना तर बापामुळं मुलं बिघडत नाही बरं का. तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं का. मुलं जर सगळ्यात जास्त बिघडत असतील तर बापामुळं बिघडत नाहीत. बाप काय करतो माहिती काय, एका फटक्यातच त्याला मोकळा करतो बरं का. ते पुन्हा कधीच गुन्हा करणार नाही. पण आई लगेच जवळ जाणार, थांबा, तुम्हाला काही अक्कल आहे का नाही, तुम्हाला काडीची नाही अक्कल आणि काही नाही, असं तसं, आपल्याला कुठं जास्त आहेत, एवढं तर आहे. बिघडलं मग असला खेळून बसतो. कधीही सांगतो, आई असो किंवा वडील असो, गुन्हा केला ना त्याला माफी नाही, त्याला लगेच दंड देतं. आणि ती काय करायची पत्नी, प्रत्येक वेळेस त्याच्या गुन्ह्यावर असं पांघरून टाकायची. त्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यानं बोलण्याकरता सुरुवात केलं, लहानपणापासून आतापर्यंत लग्नाचा असणारा भाग होऊन गेला, पण तू खोटं बोललीस, आता मी तुझा त्याग करणार. त्या पत्नीचा त्याग केला आणि त्या ब्राह्मणानं दुसरं लग्न केलं. आता पत्नीलाही घराच्या बाहेर काढलं आणि मुलालाही घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर त्यानं रस्त्यानं चालण्याकरता सुरुवात केली आणि रडू लागला. लग्न झालेली अवस्था आहे, खायला काही नाही, पोटामध्ये असणार भूक लागलेली आहे, काय करावं काय करावं. चलत चलत गेला, एक भगवान शंकराचं मंदिर पाहिलं आणि तिथं एक श्रीमंत माणूस आरतीचं ताट भरलेलं आहे. जसे इथं माझ्याकडे ताट आले का नाही, असं फळं वगैरे सगळे असे मध्ये भरलेले, देवाला नैवेद्य, रात्रीची वेळ. आणि त्यानं निर्णय असा घेतला की देवाची पूजा करायची, देवाला नैवेद्य दाखवायचं आणि आपल्या घराकडे जायचं. या गुणनिधीला भूक लागली होती. आता काय खावं, कोणी काही देणार तर नाही आपल्याला. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेला
आणि त्याने एक निर्णय घेतला, यांची पूजा झाल्याच्या नंतर पिंडीवर नैवेद्य ठेवल्याच्या नंतर हे निघून गेले का नाही, मग आपण तिथं जायचं, नैवेद्य खायचा, असा त्याने निर्णय घेतला. मंदिराच्या बाहेर बसला मांडी घालून, आणि त्यांची देवाची जी पूजा चालू होती ती पूजा यानं डोळ्यानं पाहिली. आता याला पूजेशी काही घेणं देणं नाही बरं का, काय म्हणतो लक्षात ठेवा, याला पूजेशी काही घेणं देणं नाही. याला घेणं देणं कशाशी आहे, त्या फक्त नैवेद्याशी. पण त्या नैवेद्यामुळं, लक्षात ठेवा, त्या नैवेद्यामुळं त्याला भगवान शंकराची पूजा डोळ्यानं पाहण्याकरता मिळाली. आता थोडंसं खालच्या पातळीचं बोलतो बरं का, कुणाला राग येऊ देऊ नका. आम्ही कथा करतो, महाराज व्यासपीठ चालक आहेत, हा बाबा मृदंग वाजवतो, किंवा दररोजचे कीर्तनकार वगैरे मंडळी येतात, हे इथं येतात कशामुळे येतात? तुम्ही म्हणाला घरी काम नाही म्हणून इकडे आले, तसं नाही बरं का. हे कशा करता येतात, बोला ना, पैशा करता येतात. जरी पैशा करता आले तरी, पैशाचा जरी भाव असेल तरी यांच्या हातातून ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, लक्षात ठेवा बरं का. माझ्या हातानं शिव महापुराणाची कथा होईल, माझ्या मुखानं देवाचं कीर्तन होईल. लोभ असू द्या, पण लोभाच्या पोटी सुद्धा देवाची भक्ती असावी. त्यानं त्या नैवेद्याच्या भूमिकेमध्ये काय केलं, देवाची मूर्तीची, देवाच्या पिंडीची पूजा पाहिली. रात्र झाली आणि तो असणारा पूजा करणारा व्यक्ती निघून गेला. काही भजनी मंडळांनी भजन केलं, ते सुद्धा झोपले. आणि यानं निर्णय घेतला की आता आतमध्ये जायचं, नैवेद्य उचलायचा, बाहेर घेऊन जायचा आणि तो खाऊन टाकायचा. तेवढ्याच वेळामध्ये मंदिरामध्ये गेला, आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं जे समई लावलेली होती, जो दिवा लावलेला होता का नाही, त्या समई मधलं तेल पण विझून गेलेलं, म्हणजे तेल संपत आलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वात पण जळत आलेली, म्हणजे वात पण शिल्लक राहिलेली नव्हती. आणि वडिलांनी तर घराच्या बाहेर काढलं होतं, एकच अंगावर वस्त्र. त्यानं काय केलं माहिती का, वात लावत असताना, दिवा लावत असताना त्यानं विचार केला, आपल्याला इथला प्रसाद घ्यायचा आहे. आता जर वातच विझून गेली तर मग नैवेद्य कसा घ्यायचा, मंदिरातला आपल्याला काही दिसणारच नाही ना. त्यानं काय केलं, आपल्या अंगावरचं वस्त्र फाडलं. लक्षात घ्या बरं का, अंगावरचं वस्त्र फाडलं आणि त्याची असणारी अशी वात वळण्याकरता सुरुवात केली. थोडंसं तेल शिल्लक होतं समईमध्ये, त्याच्यामध्ये बुडवली आणि विजत आलेली वात त्यानं लावली. आता पहिला जो प्रकाश होता का नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रकाश असणारा मोठा झाला. त्याला नैवेद्य भेटला, हातामध्ये घेतला आणि बाहेर जाण्याकरता सुरुवात झाली. तेवढ्याच वेळामध्ये एक झोपलेला माणूस अंधारामध्ये त्याचा पाऊल असणारा लागला. पाऊल लागल्याबरोबर त्यानं चोर 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 असणारा असं म्हटलं, पुढं पळण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत गावातले लोक आले आणि त्याला मारहाण करण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत त्यानं असणारा माराच्या भेनं भूक लागलेली, नैवेद्याचं भक्षण केलं. एक तर प्रसादही मिळाला, देवाच्या मंदिरामध्ये त्यानं प्रकाश केला. यमाचे दूत नेण्याकरता आले त्याला, कारण पहिलं पाप केलेलं. कैलास पर्वतावरून काही दूत आले आणि त्यांनी यमाच्या दूतांना सांगितलं, अजिबात याला घेऊन जाऊ नका. का, शेवटच्या वेळेला यानं मंदिरामध्ये काय केलेलं आहे, दिवा विजू लागला. यानं दिवा लावला, प्रकाश केला, आणि तेवढ्या प्रकाशामुळं इथून पाठीमागचं जेवढं यानं पाप केलेलं आहे का नाही, याचं सगळं पाप नष्ट झालं. आता याला आम्ही कैलास पर्वताला घेऊन जाऊ. काय केलं तर त्यानं त्याच्या जीवनामध्ये, जुगार खेळला, वाईट वागला, पण पुण्य काय केलं, काही केलं नाही बरं का. दिवा लावावा म्हणून सुद्धा लावला नाही, फक्त आपल्याला नैवेद्य घेण्याकरता प्रकाश व्हावा म्हणून दिवा लावला. घटना अशी घडली, कैलास पर्वतावर त्याला नेलं, नेल्याच्या नंतर आनंदात तिथं ठेवलं, आणि पुढल्या जन्मामध्ये त्याला जन्म दिला अरिदम नावाचा राजा. लक्षात ठेवा बरं का, अरिदमाचा असणारा पुत्र, त्या राजाच्या पोटी त्याचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवलं दम. लक्षात ठेवा बरं का. कालांतरानं वडील मरण पावले आणि याला राजाचं सिंहासन भेटलं. याची पहिली जी स्मृती होती का नाही, सगळी जाग्यावरच होती बरं का, ज्ञान सगळं जाग्यावर. त्यानं विचार केला, आज जर मी या राजगादीवर जर बसलो असेल किंवा राजाच्या पोटी जर मी जन्माला आलो असेल तर याचं कार्य काय आहे, याचं फळ काय आहे. तर
तर पहिल्या जन्मामध्ये मी देवाच्या मंदिरामध्ये दिवा फक्त लावला, त्याचा प्रभाव एवढा पडला. आता मी एकच काम करणार, नकळत देवाच्या मंदिरामध्ये दिवा लावला तर राजाच्या पोटी जन्माला आलो, आणि कळून जर देवाची भक्ती केली तर मी किती श्रेष्ठ होईल. त्यानं सगळ्या नगरीमध्ये आदेश देऊन टाकला, इथून पुढल्या कालावधीमध्ये ज्याला घरामध्ये राहायचं आहे, वास्तव्य करायचं आहे, त्यानं प्रत्येक दिवशी घरामध्ये दिवा लावायचा, आणि ज्याच्या घरामध्ये दिवा दिसणार नाही त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याचा मी वध करून टाकणार, मारून टाकणार त्याला. राजा बोले आणि दल हाले. राजाने आदेश देऊन टाकला, नेम म्हणजे नेम, ज्याच्या घरात दिवा नाही त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. लोकांनी काय करायचं माहिती का, मरणाच्या भीतीनं एक एक दिवे नाही, दोन दोन दिवे लावून ठेवायचे, एक विजला तर दुसरा असावा. आणि सारखे जसे पोलिस फिरतात का नाही, वॉचमॅन, तसे सारखे घरोघर लोक फिरायचे. पुन्हा सांगितलं, घरात ही दिवा दिसला पाहिजे, जिथपर्यंत माझं राज्य आहे त्या प्रत्येक मंदिरामध्ये मला दिवा दिसला पाहिजे. आदेशच देऊन टाकला, प्रत्येक मंदिरामध्ये दिवा, घरोघर दिवा. आणि हे प्रत्येक मंदिरामध्ये घरोघरचे दिवा जे आज आपण लावतो का नाही, ते कुणामुळे लावतो लक्षात घ्या बरं का. तो आरिदमाचा असणारा पुत्र राजा दम, त्या दमामुळे आज आपण मंदिरामध्ये दिवा लावतो आणि आपल्या घरी दिवा लावतो. घटना अशी घडली, अनेक वर्षापर्यंत राज्य केलं, आणि राज्य केल्याच्या नंतर त्याच्या नगरीमध्ये सगळ्यात जास्त जर मोठा देश कोणता असेल तर दिव्याचा. बिचारा मेला तो पुढं कालांतरानं. भगवान शंकराला, अरे बघ बघ, त्याला धर 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 त्याला धर धर, त्याला तिकडे घे, तिकडे, हा तिकडे घेऊन, आईकडे घेऊन जा. हा, कालांतरानं ज्या वेळेला त्याचा मृत्यू झाला, त्याला कैलास पर्वतावर परत नेण्यात आलं. भगवान शंकर एवढे आनंदित झाले, आज माझ्या प्रत्येक मंदिरामध्ये जर दिवा कुणा लावला असेल तर या असणाऱ्या राजामुळे एवढा माझा प्रचार झाला. पहिले दिवे लावायचे पण कमी स्वरूपात, पण आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये जर दिवे जास्त लागले असतील तर या राजामुळं. आता याला कोणतं पद द्यावं, कुठलं पद द्यावं, कुठलं पद द्यावं, भगवान शंकरांनी निर्णय घेतला. त्यांनी विचार केला, आता याला सगळ्यात मोठं असणारं पद द्यायचं, आणि त्याच्याकडे एक पद देऊन टाकलं. सगळ्या धनाचा असणारा जर मालक कोण असेल तर त्या सगळ्या धनाचा मालक त्याला करून टाकलं. त्याचं नाव सांगतो बरं का, नाव लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे. त्याचं नाव आहे कुबेर. लक्षात आलं का. एक अभंग सांगतो त्याचं प्रमाण, देह ही काळाचे आणि धन कुबेराचे. आता एवढं जे धन आहे ते कुणाचं आहे, कुबेराचं धन आहे, आणि त्याला धनाचा मालक, सगळ्या संपत्तीचा मालक जे करून टाकलं का नाही, कशाच्या जोरावर, फक्त दिवा लावला हो, त्या दिव्याच्या जोरावर त्याला धनद नावाचा कुबेर केलं. मी तर सांगतो, तुम्ही मंदिरामध्ये दिवा लावा, घरामध्ये दिवा लावा, आपल्याला सुद्धा धन किती पाहिजे ना, याच्यापेक्षा देव आपल्याला धन भरपूर देईल. पण दिवा मात्र कधी चुकवायचा नाही बरं का. दिवा मात्र सारखा असणारा देवाकरता लावायचा. त्या दिव्याचा असणारा प्रकाश असा आहे की सगळ्या जणाला असणारा तो आनंद देतो. गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजी दरवर्षी इथं दीपोत्सव करतात आणि काही ओव्या म्हणतात. म्हणजे प्रकाशाची भूमिका आहे, अज्ञानाकडून प्रकाशाकडे जाणे. तुम्हाला अंधार आवडतो का प्रकाश आवडतो? काय अंधार ना, अहो लाईट गेल्याच्या नंतर माणसाला करमत नाही, म्हणजे आपल्याला प्रकाश आवडतो. मग आपल्या जीवनामध्ये जर प्रकाश करायचा असेल तर देवाच्या मंदिरामध्ये प्रकाश. चंदनाचे हात पायी ही चंदन, चंदनाचे हात पायी ही चंदन,
चंदनाचे हात पायी ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, दीपा नाही पाठी कोटी अंधकार, दीपा नाही पाठी कोटी अंधकार. सुंदर असणारी महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे. आणि आजची असणारी जी कथा आहे ना, आजचा असणारा दिवस आहे तो पंचम दिवस आहे. उद्याचा असणारा षष्ठ दिवस आहे. आणि उद्याची भूमिका आज सांगतो बरं का. उद्या भगवान शंकर आणि पार्वती मातेचा असणारा विवाह आपल्याला या कथेमध्ये संपन्न करायचा आहे. कथेमध्ये बरं का. मग उद्याच्याला येते वेळेस आता लग्नाचं तुम्हाला दोन्ही साईडनं आमंत्रण बरं का. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये तुम्हाला मूळ पत्रिका, बरोबर आहे का. मुलीकडून मूळ पत्रिका असल्याच्या नंतर गडंगण घेऊन जावं लागतं. मग उद्याच्याला प्रसाद म्हणून गडंगण घेऊन या बरं का. देवा करता हे गडंगण घेऊन या. गडंगण कळतं का तुम्हाला. प्रसाद तळीव काही पदार्थ असतील, काय काय तुम्हाला गोड गोड आट म्हणायचं तो घेऊन या देवा करता. याच्या पुढे आणखी सांगतो. आणि जुन्या काळामध्ये असं सांगितलेलं आहे की आहेर मात्र जुन्या काळामध्ये घ्यायचा बरं का. कशा करता आहेर घ्यायचा माहिती का. आहेर याच्याकरता लोक करायचे की त्या मुलाच्या इकडे आहेर करायचे आणि मुलीकडे आहेर करायचे. कशा करता, लग्नामध्ये खर्च भरपूर होतो म्हणून लोकांनी आहेर करायचं. त्या पैशाचं काहीतरी काही त्यांना वस्तू वगैरे येईल. आता लोक श्रीमंत झाले. आहेर पत्रिकेवरच लिहिलेलं असतं, आहेर मात्र स्वीकारला जाणार नाही. लोक श्रीमंत झाले आता. पण उद्या अशी पत्रिका तुम्हाला नाही बरं का. उद्या इथं मात्र आहेर मात्र स्वीकारला जाणार आहे. आजपासून उद्याच्याला 4 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ भरपूर आहे. कुणाला फ्रीज आणायचा असेल, कुणाला कपाट आणायचा असेल, कुणाला बॅलर आणायचा असेल, टाकी आणायची असेल, डबे आणायचे असतील, रॅक आणायचा असेल, कपडे आणायचे असतील, सोनं आणायचं असेल, चांदी आणायचं असेल, काय आणायचं ते आणा. उद्या बरोबर असणार या ठिकाणी 5:30 वाजता असणारा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. बरोबर टायमालाच लग्न लागणार बरं का. उशीर होणार नाही, काही नाही. म्हणून उद्याच्याला बरोबर या ठिकाणी 4